मला वाटतं आपण गेल्या वेळेला 123 ओवीपर्यंत आलो होतो, तिथे थांबलो होतो. आणि तो शेवटचा भाग असा होता की ज्या ठिकाणी अर्जुन असं म्हणतोय की असं कसं शक्य आहे की ज्या वेळेला अगदी सगळा मृत्यू ओढावला आहे, कळतंय माणसाला, सगळी मृत्यूची चिन्ह दिसत आहेत, शरीर अवघडलं आहे, सगळंच अशी परिस्थिती आहे, अशा वेळेला कसं काय हे स्मरण होईल किंवा अशा प्रकारचा एक विचार त्याच्या मनामध्ये येतो आहे. म्हणजे खरं म्हणजे हा म्हणतो आहे, भगवंत म्हणतो आहे की तुझ्या मनामध्ये असा विपाय आला असेल. बरोबर आहे, म्हणजे अर्जुन म्हणत नाही आहे, मी चुकून असं म्हटलं की म्हणजे मी तुला उपाय सांगितला पण तुझ्या मनामध्ये हा विपाय आला असेल, की तुझ्या मनामध्ये ही शंका आली असेल की असं कसं शक्य आहे की प्रणव इतक्या अंतःकरणापासून ओंकाराचं स्मरण हे त्या शेवटच्या क्षणाला कसं शक्य आहे, असं तुझ्या मनामध्ये जर विचार आला असेल तर त्यांनी काय म्हटलं आहे, तरी अगा ऐसिया ध्वनी झणे थारा देशी हो मनी. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की असा जर का विचार, अशी शंका तुझ्या मनामध्ये आली असेल तर या शंकेला एक क्षणभरसुद्धा थारा देऊ नकोस, झटकून टाक ती शंका जी तुझ्या मनातली आहे ती. का झटकून टाक, त्याचं कारण पुढच्या ह्याच्यामध्ये आहे की पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. आणि तो मी शब्द हा दोन्हीकडे जोडून घ्यायचा असं मी सांगितलं आहे, तर अर्थ बरोबर चांगला आपल्याला स्पष्ट होतो की ज्या ज्ञानी माणसांनी आयुष्यभर माझं स्मरणच केलेलं आहे, माझी म्हणजे सेवा ह्याचा अर्थच तो की सेवा म्हणजे दुसरं काही करायचं नाही की त्या परमेश्वराचं स्मरण, चिंतन आणि परमेश्वराचं जे काही स्वरूप आहे त्यानुसार स्वतःला घडवण्याचा प्रयत्न ही सेवा, ह्याला सेवा म्हणतात. बाकी तुम्ही अगदी लाख सर्व प्रकारे पूजा अर्चा करा आणि बाकी सगळ्या गोष्टी करा, त्याला सेवा असं म्हणत नाहीत, हाही अर्थ स्पष्ट असावा. तर ह्यांनी सेविला मी असं म्हणताना हा अर्थ मनामध्ये घेऊन ह्या ओवीचा अर्थ आपण पाहायचा आहे की पै नित्य सेविला मी. पै म्हणजे परंतु ज्यांनी माझी नित्य सेवा केलेली आहे त्याच्या अंतकाळी, निदानी म्हणजे अंतकाळी, त्याच्या देहांताच्या वेळेला मी त्याचा सेवक होतो. म्हणजे ज्यांनी मला सेवा दिली त्याची मी सेवा करतो. हे भक्त म्हणा, ज्ञानी म्हणा, काही म्हणा, पण हे ईश्वराचं स्मरण करणारा माणूस आणि ईश्वर ह्यांच्यामधलं अत्यंत सुंदर नातं ह्या ठिकाणी सांगितलं आहे आणि याच्या पुढच्या भागामध्ये ते अधिक स्पष्ट होत गेलेलं आहे. तर मी त्याचा सेवक होतो. केवढा म्हणजे भगवंत त्याची सेवा करतात, ती काय उच्च कल्पना आहे आणि ती इथे आलेली आहे. आता पुढे हीच कल्पना आणखीन फार सुंदर प्रकारे त्यांनी पुढच्या सगळ्या भागामध्ये सांगितली. 14वा श्लोक आधी मी घेते, 14वा 15वा सुद्धा की, आणि मग अगदी ज्या आवश्यक आहेत त्या ओव्या आपण घेऊ. तर हा जो श्लोक आहे 14वा, त्याच्यामध्ये काय पहा, अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः.
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. म्हणजे अनन्यचेताः, म्हणजे ह्याचा अर्थ असा की ज्याचं चित्त, ज्याच्या चित्ताची जाणीव ही फक्त परमेश्वरावर केंद्रित झालेली आहे. लक्षात आलं? चित्त, चेत किंवा चित्त ह्याचा अर्थच मला वाटतं गेल्या वेळेला मी सांगितला होता की आपण जे म्हणतो की चित्त, सच्चित आनंद ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण मी गेल्या वेळेला केलं होतं. त्यातला जो चित शब्द आहे त्याचा अर्थ आपण नेहमी फक्त चैतन्य म्हणजे आत्मा किंवा परमात्म्याचं स्वरूप एवढाच घेतो, तेवढा नाही आहे. त्याचा अर्थ आणखीन फार सुंदर आहे. चित ह्याचा अर्थ जो आहे तो म्हणजे जाणीव. जाणीव हा अर्थ आहे. आणि कसली जाणीव? तो परमेश्वराची जाणीव. ती जाणीव म्हणजे आपलं चित्त हे कधी त्याच्याशी संयुक्त होतं की ज्या वेळेला फक्त त्याचीच जाणीव आपल्या मनामध्ये असते. बाकी कुठल्याही जाणीवा आपल्या मनामधल्या सगळ्या नष्ट झालेल्या असतात. सामान्यतः आपल्या मनामध्ये आपल्याबद्दलची फार वेगळी जाणीव असते, ती सगळी नष्ट होऊन फक्त परमेश्वर हेच आपलं स्वरूप आहे, ही अशा प्रकारची नित्य जाणीव मनामध्ये असणं, हे त्याला अनन्यचेतः असं म्हटलेलं आहे. की असा जो माणूस आहे की त्याची जाणीव फक्त माझ्याशी निगडीत आहे आणि माझं स्वरूप हेच स्वतःचं स्वरूप असं तो जाणतो, ही अशी जाणीव ज्याची आहे तो कसा असतो? सततम यो मां स्मरती नित्यशः. असा तो माणूस माझं नित्य स्मरण करतो. तो माणूस माझं नित्य स्मरण करतो. कारण त्याच्यामुळे जाणीवेत मीच फक्त असल्यामुळे स्मरणामध्ये मीच आहे, दुसरं कोणी नाहीच आहे. स्वतःचंही स्मरण त्याला नाही, त्याला फक्त आहे ते माझं स्मरण आहे. तर यो मां स्मरती नित्यशः. ह्या पुढच्या सगळ्या भागामध्ये हे नित्य स्मरण ह्याला फार महत्त्व दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तो सतत माझं स्मरण करतो. आणि पुढे काय म्हटलं? तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. म्हणजे असा जो नित्ययुक्त योगी असतो, असा जो नित्ययुक्त, त्यातले जे शेवटचे शब्द आहेत ते आधी घ्या. त्यात असा जो नित्ययुक्त योगी असतो, माझ्याशी नित्ययुक्त झालेला असा जो योगी असतो, तस्याहं सुलभः पार्थ, त्याला माझी प्राप्तीस अत्यंत सहजपणे सुलभरित्या होते. म्हणजे ईश्वराचं स्मरण, त्याचीच जाणीव मनामध्ये असणं, ह्याला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. आणि मग त्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो त्याच्याशी जोडूनच आहे आणि तो असा आहे. आधी श्लोक वाचते आणि मग अर्थ पाहू आपण. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धी परमां गतः. आता ह्याच्यामधला हा जो शेवटचा भाग आहे ना, महात्मानः इथपासूनचा भाग हा आधी पहिल्यांदा आपण विचारात घेऊ आणि मग पुढे पहिला भाग नंतर विचारात घेऊ, म्हणजे अर्थ जास्ती चांगला लागतो. तर असा जो महात्मा असतो, कसा महात्मा? की जो नित्ययुक्त आहे, ज्याची जाणीव माझ्याशीच सतत युक्त आहे, असा त्याला महात्मा म्हटलेलं आहे. असा जो महात्मा असतो तो संसिद्धीं परमां गतः. म्हणजे त्याला म्हणजे परमस्थान, सर्वात श्रेष्ठ स्थान म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. तर हे त्याला तो परमस्थानाला जातो, त्याला परमगती मिळते. परमां गतः असं म्हटलेलं आहे. अशी सिद्धी त्याला प्राप्त होते. आणि म्हणजे तो जे ईश्वराच्या 3 कल्पना आपण विचारात घेतल्या आहेत, आठवत आहे ना तुम्हाला? की आपल्या क्षर आत्मा आहे, अक्षर आहे आणि मग तो
पुरुषोत्तम आहे. आणि तो जो पुरुषोत्तम तो ह्या ठिकाणी परमगतामध्ये ती कल्पना अभिप्रेत आहे की परम म्हणजे काय, की तो जो विश्वातीत आहे. हे जे दोन आहेत अक्षर आणि अक्षर, हे अक्षर म्हणजे आपल्यामध्ये असलेला अक्षर पुरुष आणि आपल्यामध्ये असलेला अक्षर पुरुष, हे दोन्हीही जे आहेत हे विश्वामध्ये असलेले आहेत. आणि तो तिसरा जो आहे सर्वात श्रेष्ठ जो आहे तो त्याला परम म्हटलं आहे, कारण तो विश्वातीत आहे, विश्वाच्या पलीकडे तो आहे. तर ती श्रेष्ठ गती त्यांना प्राप्त होते, ती सिद्धी त्याला प्राप्त होते, त्याला प्राप्त होते. आणि आणि मग पुढे काय होतं म्हणजे दुसराही फक्त एवढं म्हणूनच थांबलं नाही आहे. भगवंतांनी पुढे आणखी एक गोष्ट स्पष्ट केली की पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति. म्हणजे त्या माणसाला तो एकदा त्या विश्वातीत परमेश्वराकडे पोहोचला की मग अशा माणसाला पुनर्जन्म आणि पुनर्जन्म म्हणजे ह्या जगामध्ये पुन्हा येणं आणि हे जग हे जीवन ज्या मग इथे आलं की सगळं दुःखाने भरलेलं, अनेक प्रकारे निरनिराळ्या कारणांनी आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत असतं. तर अशा या दुःखालय म्हटलं आहे, म्हणून जीवनाला, इथल्या जीवनाला दुःखालय म्हटलेलं आहे. तर ते असं दुःखालय असलेला हा पुनर्जन्म. आणि पुन्हा आणखी एक त्याचं वैशिष्ट्य सांगितलं आहे अशाश्वतम, म्हणजे मर्त्य आहे ना. इथे जो पुनर्जन्म होणार ते जीवन कसं आहे, मर्त्य आहे, कधी ना कधी तरी ते अंत पावणार. तर म्हणून त्याला अशाश्वतम म्हटले. तर अशा प्रकारचं त्याला जीवन पुन्हा म्हणजे अशा प्रकारचा पुनर्जन्म त्याला कधीही पुन्हा प्राप्त होत नाही. जो माझ्या जवळ येतो, जो माझ्याशी एकरूप होतो, तो असा जो महात्मा असतो, तो ज्याला परमगती लाभते त्याला पुनर्जन्म नाही. आता ही जी पुनर्जन्माची आणि ह्याची जी सगळी कल्पना आहे ना, ही पुढच्या या भागामध्ये आणखीन जास्त स्पष्ट केली आहे. कशी ती आपण पुढे पाहूया. आता ह्या दोन्ही श्लोकांवरती ज्या ओव्या आहेत त्यातल्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या घेते. त्यातली 24व्या ओवीपासून घेते बहुतेक. आणि एकदा हा श्लोकांमधला अर्थ आपल्या विचारांमध्ये निश्चित बसलेला असला की ह्या ओव्या आता भराभर समजतील. त्यातले जे शब्द आपल्याला अपरिचित आहेत तेवढे आपण समजावून घेतले की बरोबर सगळ्या ओवीचा अर्थ लागतो. आता पहा, जे विषयांसी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावुनी. हा निगूढ किंवा निगड असा जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्याला बेडी असं म्हणतात ना, बेडीमध्ये बंदिस्त करून टाकलं जातं ना, बेडी याचा अर्थ बंदिस्त करणं. तर काय केलं त्यांनी, प्रवृत्तीवर निगड म्हणजे आपल्या निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत ना, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे मी करणार आहे, हे मीच करणार आहे, असं सगळं म्हणजे आपला अहम आणि त्या अहममुळे निर्माण झालेल्या सगळ्या या प्रवृत्ती असतात आपल्यामध्ये. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन अगदी परस्पर विरोधी शब्द आहेत. त्यातला ह्या ठिकाणी प्रवृत्ती शब्द वापरलेला आहे. आणि इथे काय म्हटलं की प्रवृत्तीवरी निगड वावुनी म्हणजे सगळ्या आशा आकांक्षा सगळं त्याच्यामध्ये येतं. त्याच्यावरती जणू काही बेडीच घालून टाकली, बंद करून टाकले त्याला. आणि मग असं करून काय केलंय, माते हृदयी सुनी भोगिताती. म्हणजे माते म्हणजे ईश्वर म्हणतोय की मला ही माणसं, अशी ही ज्ञानी माणसं काय करतात तर हृदयी त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये अगदी साठवून सुनी भोगितात ती त्यांच्या अंतःकरणामध्ये साठवून माझा आनंद घेतात. म्हणजे माझ्या स्वरूपाचा आनंद घेतात, माझ्या स्वरूपाचा आनंद घेतात. भोगितात ती काय भोगतात ते तर माझ्या स्वरूपाचा आनंद भोगतात. की विषयांवरती बेडी टाकायला पाहिजे त्याच्या आधी आणि मग
सगळं जे काय होतं सगळ्या प्रवृत्ती बंद होतात आणि त्यामुळे मग त्यांच्या हृदयामध्ये फक्त माझ्या स्वरूपाचा आनंद भरून राहिलेला असतो. पुढे परी भोगितया नारायणुका. आधी एवढ्याचाच अर्थ सांगते. हा जो नारायणुका शब्द आहे अपरिचित आहे आपल्याला, म्हणून त्याचा आधी अर्थ सांगते की नारायणुका म्हणजे असमाधान. नारायणुका परिभोगितया नारायणुका म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या स्वरूपाचा आनंद भोगत असतात, पण कितीही आनंद मिळाला तरी त्यांना असमाधान असतं. त्यांना तो पुरेसा वाटतच नाही. आणखी म्हणजे तोच आनंद त्यांना फक्त हवा असतो, आणखी हवा असतो. परिभोगितया नारायणुका. आणि पुढे काय म्हटलंय, भेटणे नाही क्षुधादिका. म्हणजे माझ्याच आनंदा म्हणजे माझ्या स्वरूपाचा आनंद त्यांना हवा तितका पाहिजे, आणखीन पाहिजे. म्हणजे असमाधान कुठे त्या बाबतीत आहे. पण क्षुध म्हणजे भूक तहान ह्यांची मात्र त्यांना परवाही नाही. क्षुधादिका भेटणे नाही म्हणजे त्याची पर्वा नाही, त्याबद्दल ते विचारही करत नाहीत. आपल्या तहान भूक हे सुद्धा ते विसरून जातात. आणि मग त्याच्या पुढे असं म्हटलंय भेटणे नाही क्षुधादिका तेथ चक्षुरादिका कवन पाडू. म्हणजे चक्षु म्हणजे डोळ्यांनी मिळणारं सुख, दृष्टीने मिळणारं सुख, आपल्या सगळ्या इंद्रियांनी आपल्याला मिळणारं सुख. आदी चक्षु आदी असा शब्द येतो. चक्षु आदी म्हणजे डोळ्यांनी मिळणारं सुख आहे, श्रवणाने मिळणारं सुख आहे, चवीने मिळणारं सुख आहे, स्पर्शाने मिळणारं सुख आहे. हे जी सगळी ज्ञानेंद्रिय आपल्याला जी काही सगळी सुख देत असतात त्या सुखांची कवण पाडू म्हणजे त्याला काय पर्वा आहे. जिथे भूक तहानेची सुद्धा पर्वा नाही, कारण भूक तहान ही आपली अगदी प्राथमिक गरज आहे, पण त्याचीही त्याला पर्वा नाही. मग ह्या बाकीच्या इंद्रिय सुखांची त्याला काय पर्वा असणार आहे. ऐसे निरंतर एकवटले. आता हे समज सगळ्यांना समजत असेल. निरंतर म्हणजे ते अगदी सातत्याने एकवटले, एकरूप झाले, सातत्याने ते नित्य ते माझ्याशीच एकरूप झालेले. जे अंतःकरणी मजशी लिगटले म्हणजे माझे जवळ आलेत. जवळ आलेत, चिकटलेत म्हणतो ना आपण. लिगटले म्हणजे चिकटलेत, मला त्या अंतःकरणाने ते मला चिकटले. मीची होऊनी आटले. मीची होऊनी आटले म्हणजे मद्रूप ते झाले, मद्रूप झाले. मद्रूप म्हणजे माझं रूपच त्यांना आले. आटले म्हणजे त्यांचं रूप, त्यांचं स्वरूप गेलं आणि माझं स्वरूप त्यांना आलं. मीची होऊनी आटले, मीची होऊनी आटले. आणि पुढे जो शब्द आहे ना तो एक वेगळा आहे, वेगळ्या प्रकारचा अर्थ सांगणार आहे. उपासिती म्हटलंय. उपासिती ह्याचा अर्थ असा आहे की, आणि फार सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये, की ते मीच होऊन गेले. पहिल्यांदा काय म्हटले, मीची होऊन आटले, माझ्याशी इतके मद्रूप झालेत, एकरूप झालेले की मी त्यांचं स्वरूप संपलंय. ते आता माझ्यापेक्षा विभक्त राहिलेलेच नाही, पण तरीसुद्धा उपासिती, तरीसुद्धा ते माझी उपासना करतात. हा एक फार महत्त्वाचा विचार आहे. हा फार महत्त्वाचा विचार आहे. ह्याला महत्त्व काय आहे ते मी सांगते तुम्हाला. की उपासिती असं म्हणण्यामध्ये असं म्हणजे आता त्यांचं व्यक्तित्व वेगळं राहिलं नाही असं एकीकडे म्हणायचं, आणि तरीसुद्धा ते माझी उपासना करतात असं म्हणायचं. आता ह्याचा अर्थ म्हणजे काय असतं की असं म्हटलं जातं की भक्ती करायला आपण
परमेश्वरापेक्षा वेगळे असलो तर आपण भक्ती करू शकतो. आपण त्याच्याशी जर एकरूपच होऊन गेलो तर आपण काय भक्ती करणार असं म्हटलं जातं. आणि ह्या विचारावरती आपल्या ह्या तत्त्वज्ञानामध्ये दोन विचार प्रणाली निर्माण झाल्या, एक द्वैतवादी आणि एक अद्वैतवादी. द्वैतवादी जी विचार प्रणाली आहे ती काही म्हणजे शंकराचार्यांनी अद्वैत मांडलं, त्याच्या पुढे आलेल्या काही आचार्यांनी, मध्वाचार्य आहेत वगैरे, ह्यांनी हे द्वैत मांडलं. आणि ते द्वैत म्हणजे अशा प्रकारे, आणि त्यांनी हाच विचार द्वैतामध्ये मांडलेला आहे की ईश्वराकडे पोचायला ईश्वराची भक्ती करणं हाच मार्ग त्यांच्या दृष्टीने योग्य मार्ग. आणि जर भक्ती करायची असेल तर दोन्ही एक होऊन कसं चालेल, भक्त हा वेगळा असला पाहिजे, म्हणून द्वैतवादी विचार त्यांनी मांडला. आलं लक्षात? म्हणजे द्वैतवाद हा विचार का निर्माण झाला तर त्याच्या मागे हे कारण आहे की भक्ती करायला दोन वेगळे असले तरच ते शक्य आहे, तरच भक्ती करता येते. आणि म्हणून आणि भक्ती हाच जर मार्ग असेल ईश्वराकडे पोचण्याचा तर मग त्याच्यासाठी भक्त वेगळा आणि ईश्वर वेगळा हा द्वैतवाद त्यांनी मांडला. आणि ह्याच्या उलट शंकराचार्यांनी त्याच्या आधी याचा विचार मांडलेला होता. शंकराचार्यांचा काळ हा त्यांच्या आधीचा काळ आहे आणि त्यांनी असा विचार मांडलेला होता की अद्वैत ज्याला म्हणतात, अद्वैतवादी विचार हा त्यांचा होता. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात की भक्ती हा मार्ग नाहीच आहे, ईश्वराकडे पोचण्याचा भक्ती हा मार्ग नाही आहे. म्हणजे भक्तीवरती त्यांनी फार तर करा तुम्ही, सुरुवातीला भक्तीच्या मार्गाने जा, पण भक्ती ही सोडायची, कर्म सोडायचं, भक्ती सोडायची. फक्त ज्ञानमार्ग हाच ईश्वराकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतो. आणि ज्ञानमार्गामध्ये ज्ञान, अंतिम ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे काय तर ईश्वर आणि आपण एकच आहोत, हे सर्वश्रेष्ठ ज्ञान माणसाला झालं पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे पुढे आचार्यांचा जो काळ सगळा आला, शंकराचार्य, मग रामानुजाचार्य आले, त्यांचा विशिष्ट अद्वैत, मी आता सगळ्याची एवढी हे करत नाही, पण असे हे वेगवेगळ्या प्रकारे विचार मांडले गेले. आणि त्याच्यात शंकराचार्यांनी ज्ञानमार्गावर भर दिला, ह्या पुढच्या काही ह्यांनी भक्तिमार्गावर भर दिला. आणि भक्तिमार्गी लोकांनी असा विचार मांडला की भक्त आणि ईश्वर हे वेगळे असलेच पाहिजेत, म्हणून द्वैतवाद त्यांच्या विचाराला म्हणतात. आणि ह्या शंकराचार्यांनी जिथे ज्ञान आणि ज्ञान, अंतिम ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे परमेश्वर आणि आपण एकच होऊन जाणं हेच अंतिम ज्ञानाचं शिखर, आणि ते ज्या वेळेला आपण काढतो त्याच वेळेला आपण अद्वैताच्या मार्गाने पूर्णतः परमेश्वरापर्यंत पोचलेलो असतो. तर असे हे दोन प्रकारचे विचार निर्माण झाले. आता ही ज्ञानेश्वरी आणि गीता हे दोन्हीही ग्रंथ हे अद्वैतवादी आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, कोणी जर तुम्हाला असं काही विचारलं तर तुम्हाला हे मनामध्ये स्पष्ट असलंच पाहिजे की हा अद्वैतवादी विचार ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला आहे की जो गीतेमध्ये होता. गीतेमध्ये मूलतः अद्वैतवादी विचार होता. अर्थात अद्वैतामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. शंकराचार्यांनी मांडलेला अद्वैताचा सिद्धांत वेगळा आहे, गीतेमधला सिद्धांत खरं म्हणजे वेगळा आहे. त्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं, पण त्यांनी आपलेच विचार त्याच्यामध्ये व्यक्त केले वेगळ्या प्रकारे. मी आता फार खोलात जात नाही ह्या सर्वामध्ये, पण एवढं मात्र सांगते की द्वैत आणि अद्वैत ह्यापैकी गीतेमध्ये अद्वैतवाद आहे, ईश्वराशी एकरूप होणं. आणि हे एकरूप होणं हे पहा, आता जे काय ह्या विचारांना सुरुवात झाली आहे ते आपण 18व्या अध्यायापर्यंत आपण जाता जाता आपल्याला हे विचार अधिक चांगले समजायला लागणार आहेत की अद्वैतवाद
हा गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये कसा आहे. हां, तर ज्ञानेश्वर फक्त एवढंच आहे की गीतेमध्ये शंकराचार्यांपेक्षा फरक एवढाच आपल्याला, म्हणजे शंकराचार्यांनी जरी गीतेवर भाष्य लिहिलेलं असलं तरीसुद्धा त्यांनी असं म्हटलं की ज्ञानमार्ग हा एकमेव मार्ग आहे परमेश्वरापर्यंत पोचायचा, असा त्यांचा विचार होता. पण गीता तसं खरं म्हणजे म्हणत नाही. गीता 3ही मार्गांचा उल्लेख करते. ज्ञान, कर्म आणि भक्ती 3ही मार्गांचा हे करते. आणि ते आता आपण कर्म हा तर मार्ग आपण पाहिला आहे, चा सर्व विचार आपण आधी केलेला आहे. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये आता सध्या आपण भक्ती या विचाराचा त्यावरती आपलं सगळं केंद्रीकरण करतो. आणि त्यानंतर मग पुढे 13व्या अध्यायापासून ज्ञानाचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. तर अर्थात ज्ञान म्हणजे काय हे पहिल्यांदा 2ऱ्या अध्यायातच सांगितलं आहे. आठवत असेल तर पहा, 2ऱ्या अध्यायामध्येच ज्ञान म्हणजे काय सांगितलं की जे मी आत्ता मगाशी बोलले की ज्ञान याचा अर्थच असा की आपलं स्वरूप आणि परमेश्वराचं स्वरूप हे एक होणं, त्याच्यापर्यंत आपण पोचणं हे ज्ञान. तर त्या ज्ञानाचा आणखीन विचार, जास्ती सखोल विचार पुढे 13व्या अध्यायापासून आपल्याला करायचा आहे. तर आता इथे हे आपल्याला एकच शब्द या ठिकाणी घातला आहे, पण त्याच्यातून आपल्याला हा विचार नीट कळला पाहिजे की असं का म्हटलं आहे, मीची होऊनी आटले उपासिती. नुसतं वाचलं तर काही अर्थ आपल्याला लागणारच नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की ते मीच झाले आहेत, पण तरीही ते माझी उपासना करतात, भक्ती करतात. तर आणि हा विचार ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये अगदी शेवटपर्यंत आलेला आहे. पुढे तया देहावसान जेई पावे तीही माते स्मरावे. आता बघा कसं फार सुंदर विचार मांडला. तया देहावसान जयी पावे तीही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलंय की त्यांची देहांताची वेळ आली, देहावसान जयी पावे ह्याचा अर्थ आली, आता मृत्यूकाळ आलेला आहे, त्यांना कळतंय. आणि त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला तीही म्हणजे त्यांनी माझं स्मरण करावं. प्रत्येक तईचा अर्थ वेगळा आहे, तीहीचा अर्थ वेगळा आहे. त्यावेळी त्यांनी माझं स्मरण करावं, म्हणजे देहांताची वेळ आल्यावर त्यांनी माझं स्मरण करावं. मग म्या जरी पावावे, म्हणजे त्यांनी माझं स्मरण केलं तरच मी त्यांना पावणार, असा विचार आहे इथे. म्हणजे कसं इतकं सुंदर ह्या ठिकाणी सगळं विवेचन आहे की त्यांनी म्हटलं आहे की जर समजा असं झालं की देहावसानाचा काळ आला आणि त्यावेळेला त्यांनी मला स्मरलंच पाहिजे तरच मी त्यांना पावणार, असं जर असेल तरी काय उपासती ते काय, म्हणजे तरी उपासती ते काय असेल, म्हणजे ते माझी उपासना संबंध आयुष्यभर कशाला करतील, मरणाच्या शेवटच्या क्षणी करतील फार तर, संबंध आयुष्यभर कशाला, कारण आत्तापर्यंत नित्य स्मरणाचा उल्लेख केलेला आहे. मग पाहावं कशाला संबंध आयुष्यभर, त्या ईश्वराचं स्मरण हवंच कशाला. पुढे काय म्हटलं परंतु अर्जुना हे लक्षात घे तू, रंकू एक आडलेपणे काकुळती अंती धावा गा धावा म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज. आलंय लक्षात कोणाच्या? ह्याचा अर्थ रंकू, याचा अर्थ रंक म्हणजे दरिद्री माणूस. पण इथे आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य नाही आहे. रंकू ह्याचा अर्थ ज्याने कधी ईश्वराचं स्मरणच केलं नाही तो रंक, त्याला दारिद्र्य म्हटलंय. रंकू म्हणजे आयुष्यात कधीच ईश्वराचं स्मरण केलंच नाही त्याला रंक म्हटलेलं आहे. रंकू एक आडलेपणे
म्हणजे अगदी आडलेपणे, म्हणजे अगदी शेवटची वेळ आली आहे आणि काहीतरी भयंकर काहीतरी यातना होत आहेत, काहीतरी होतंय, आता सोडव बाबा मला, अशी वेळ आली आहे त्याच्यावरती. आणि त्यावेळेला तो काकुळती, अंती म्हणजे अगदी काकुळतीने तो शेवटी म्हणतो, धावा का धावा, म्हणे अरे बाबा देवा धाव माझ्यासाठी. असं म्हणजे आयुष्यभरामध्ये कधीही ईश्वराचं नाव घेतलं नाही, पण शेवटी त्यांनी अशा काकुळतेने माझी, आणि ही काकुळती ह्याचा अर्थ ज्याला आपण आर्त म्हटलं ना, आर्त भक्ती, की असा प्रसंग येतो कधीतरी की आर्ततेने आपण ईश्वराचं स्मरण करतो. तो अर्थ त्या काकुळती शब्दामध्ये. म्हणजे काकुळती म्हणजे केवळ शारीरिक मानसिकदृष्ट्या व्याकुळ होणं असं नाही आहे, आर्तता आहे की काहीतरी मला सोडव आता या संकटातून. अशी वेळ त्याच्यावर आली शेवटी की तो म्हणतो, धावा गा धावा, म्हणे तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज. म्हणजे भगवंत म्हणतोय, ईश्वर म्हणतोय की अशा वेळेला इतक्या काकुळतेनी, इतक्या आर्ततेनी जो मला हाक मारतो, त्याच्यासाठी मी धावून जात नाही का? त्याच्यासाठी मी धावून जात नाही का? म्हणजे आयुष्यभर नाही स्मरण केलं, पण ठीक आहे, आत्ता मला अत्यंत आर्त होऊन की बाबा तुझ्याशिवाय आता मला कोणी ह्यातून सोडवणार नाही, म्हणजे माझा फक्त तुझ्यावरच आता हे आहे सगळा आश्रय, अशी ही जी आर्तता असते, त्या आर्ततेने ज्या वेळेला तो मला हाक मारतो, त्यावेळेला तयाची एक ग्लानी, म्हणजे त्याच्या त्या अशा ग्लानीच्या अवस्थेमध्ये धावणे काय न घडे मध्ये, म्हणजे मी नाही का धावत, मी जातो ना त्याच्यापर्यंत सुद्धा मी जातो. म्हणजे आता ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे, काय सांगतायत, त्याच्या आधीची ओवी पुन्हा एकदा वाचू आपण, म्हणजे आता ह्या ओव्या कशा एकमेकांना लागून आहेत ते लक्षात येईल. तया देहावसान जयी पावे, तै तिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे. म्हणजे तेव्हा त्यांनी स्मरण केलं की मी त्याला पावावं, तरी काय उपासती ते कायसी, तरी उपासती ते कायसी, म्हणजे मला माझे संबंध आयुष्य माझी उपासना कशा करता करतील मग हे भक्त. आणि मग त्याला जोडून हा विचार आहे, पैरंकू, तुला माहिती आहे ना अर्जुना की असं आर्तपणे माझी हाक, मला जो कोणी हाक मारतो त्याच्यासाठी मी धावून जातो, हे तुला माहिती आहे ना अर्जुना, असं आता म्हटलं आहे. आणि मग पुढे काय म्हटले पहा पुढच्या ओवीमध्ये, आणि भक्ताही तेची दशा, लक्षात आलं, आणि भक्ताही तेची दशा, म्हणजे जो आयुष्यभर माझं स्मरण करतो त्याची पण तीच दशा. म्हणजे त्या रंकट ठीक आहे, पण जो माझं आयुष्यभर स्मरण करतो त्यांनी समजा शेवटच्या क्षणी मला नाही हाक मारली, माझं नाही स्मरण केलं, तर मी त्याच्यापर्यंत नाही जायचं, असा विचार आहे. हां, असा विचार आहे की भक्ताचीही ते कुठे गेलं 28 हां, आणि भक्ताची तेची दशा, तरी भक्तीचा सोसू काय असा. मग भक्तीची गरजच काय, सोस हवा कशाला, तो सोस भक्तीचा गरजच काय आहे मग भक्तीची. जर भक्ताची जर तीच दशा असेल, त्या रंकाची तीच आणि भक्ताची तीच, अखेर तुम्ही स्मरण केलंच पाहिजे, असं जर तुमचं अगदी हे असेल, तर मग ह्याला संबंध आयुष्यभर पाहिजे कशाला ईश्वराचं स्मरण. तर तरी भक्तीचा सोसू काय असा, म्हणून कुठे गेले मी, आणि भक्ताची तेची दशा, तरी भक्तीचा सोसू काय असा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. म्हणजे अर्जुना, हा जो ध्वनी म्हणजे तुझ्या मनात आलेला हा जो विचार आहे की अंतिस्मरण, अगदी देहांताची वेळ येते त्यावेळेला स्मरण कसं होईल, असं हे जर समजा तुझ्या मनामध्ये शंका आलेली असेल, तर तू ती शंका काढून टाक. आणि म्हणून ते सांगण्यासाठी त्याने हे सगळं सांगितलं आहे की म्हणून हा ध्वनी म्हणजे ही तुझ्या मनातली शंका जर असेल,
तर ऐसा न वाखाणावा, म्हणजे त्या शंकेला तू महत्त्व देऊ नकोस. जर तुझ्या मनामध्ये अशी शंका आली असेल तर त्या शंकेला तू महत्त्व देऊ नको. तीही जेवेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारोही जीवा साहवेची ना. इथे आणखीन पुढचा विचार आहे की तीही म्हणजे त्या माणसांनी, त्या लोकांनी, अशी जी माणसं आहेत की आयुष्यभर माझं स्मरण करत आलेली आहेत, अशी जी माणसं आहेत त्या माणसांनी जे वेळी मी स्मरावा, माझं ज्यावेळी ते स्मरण करतील ते वेळी स्मरला की पावावा, म्हणजे त्यांनी माझं स्मरण केलं की मी त्यांना पावावं. तो आभारूही जीवा साहवेची ना, म्हणजे तो आभारू ह्याचा अर्थ उपकार किंवा ऋण. ऋण ऋण म्हणतो ना आपण, ऋण. माझ्यावरती त्या भक्ताचे एवढे ऋणसुद्धा मला सहन होत नाही. अर्थ आला लक्षात की ते ऋण आहे की आयुष्यभर त्यांनी माझं स्मरण केलेलं आहे आणि पुन्हा शेवटच्याही क्षणी त्यांनी माझं स्मरण केलं तरच मी त्याला पोचणार. म्हणजे इतके मी त्याचे उपकार घ्यायचे, इतकं मी त्याचं ऋण घ्यायचं का? एवढं ऋण मला त्याचं सहनच होणार नाही. तो आभारूही जीवा साहवेची ना, माझ्या जीवाला एवढं हे सहनच होणार नाही. आणि म्हणून मग पुढे काय म्हटलंय, ते ऋणवेपण देखून अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. म्हणजे ते ऋणवेपण म्हणजे ते जे त्यांच्या ऋणांचं माझ्यावरती असं ओझं की आयुष्यभर तर स्मरण केलंच आहे, पुन्हा आणखी माझं स्मरण करतातच आहे, हे सगळं. आणि खरं म्हणजे आयुष्यभर त्यांनी माझं स्मरण केलं आहे हेच आधी मोठं ऋण आहे माझ्यावर. असं आहे तो त्याचा अर्थ की भगवंतावरती ऋण करतो भक्त. केवढी मोठी महान कल्पना आहे पहा. म्हणजे भक्ताचं ऋण फेडायचं आहे भगवंताला, असं ऋण भक्त करतोय. तर ते ऋणवेपण देखून अंगी, म्हणजे मला ते सगळं जे ऋणांचं ओझं सतत त्यांनी केलं, माझं स्मरण केलं आहे, ह्या ऋणांचं माझ्यावरती जे काही ओझं आहे, अंगी देखून अंगी म्हणजे माझ्यावरती ते ऋण आहे ह्याची मला जी जाणीव आहे, त्यामुळे मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, म्हणजे त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. आलं लक्षात? त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किती सुंदर प्रकारे हे विचार मांडलेले आहेत की आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, म्हणजे ते ऋण नको माझ्यावरती भक्तांचे इतके, तर असं त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. परिचर्या म्हणजे सेवा. जे आधी म्हटलं ना, मीच त्यांचा सेवक होतो, तो विचार हा एवढ्या ओव्यांमध्ये अशा प्रकारे मांडलेला आहे की मी त्यांची सेवा करतो. त्यांच्या देहांताच्या वेळेला तनुत्याग, शरीराचा आता ते त्याग करतायत, त्यांचा आत्मा शरीराचा त्याग करतो आहे. ही ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मी त्या भक्तांची सेवा शुश्रूषा करतो. परिचर्या म्हणजे सेवा किंवा शुश्रूषा. तर आता ही सेवा तरी कशी करतो हे पुढच्या ओव्यांमध्ये. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते. म्हणजे देह वैकल्याचा वारा म्हणजे ह्याचा अर्थ की ज्या वेळेला देहांताची वेळ येते त्यावेळेला काहीतरी यातना होत असतात, काही दुःख मनामध्ये साचलेली असतात, तर त्याला देह वैकल्य असं म्हटलेलं आहे.
देह वैकल्याचा वारा. कदाचित त्या काळामध्ये, त्यावेळी, त्या शेवटच्या क्षणी ते व्याकुळ होतील, असा खरा अर्थ. ते कदाचित व्याकुळ होतील. झणे लागेल ह्या सुकुमारा, म्हणजे हा माझा सुकुमार भक्त आहे. ज्ञानी भक्ताला सुकुमार भक्त म्हटलेलं आहे. आणि त्याला ते सहन होणार नाही, तो वारा. त्यांनी असं व्याकुळ व्हावं हे मला आवडणार नाही. आणि म्हणून पुढे पहा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतयाते. म्हणजे म्हणून मी काय करतो, पांजिरा ह्याचा अर्थ पिंजरा. पिंजरा, आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये सुयेतयाते, म्हणजे त्यांना आत्मबोधाच्या पिंजऱ्यातच ठेवतो. म्हणजे त्यांना वेगळं माझं स्मरण करायलाच नको. त्यामुळे आत्मबोध, आत्मा म्हणजे काय आहे, त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं त्या आत्मबोध, आत्मज्ञान त्याच्या पिंजऱ्यामध्ये. म्हणजे आता पिंजरा कसा बंदिस्त, आता त्या बोधामध्ये मी त्यांना बंदिस्तच करतो. असं म्हणजे त्यांचे विचार आणखीन दुसरीकडे कुठे जाऊच शकत नाही. कितीही व्याकुळ होण्याची परिस्थिती आली तरी सुद्धा आत्मबोध त्यांच्या मनातून जात नाही. असा ती सोय मी करतो, ती सोय मी करतो असं म्हटलंय त्यांनी. ही सेवा आहे. म्हणजे भगवंत सेवा कशी करतो भक्ताची, तर अशी करतो. आत्मबोधाचा पांजिरा सुयेतयाते, त्यांना त्या पिंजऱ्यात ठेवतो. आणि पुढे आणखीन म्हटलंय, म्हणजे आता पिंजऱ्यात ठेवलंय, पण त्यांना पिंजऱ्यातही कष्ट होऊ नयेत म्हणून काय म्हटलंय, वरी आपुलिया स्मरणाची वाईली ही व ऐसी करी सावली. म्हणजे वरी म्हणजे त्या पिंजऱ्यावरती, त्या पिंजऱ्यावरती आत्मबोधाचा पिंजरा, ही कल्पना आहे, ही कल्पना आहे. आत्मबोधाच्या पिंजऱ्यावरती काय केलं आहे तर उवाईली ही व ऐसी करी सावली. म्हणजे अगदी हवी, उवाईली म्हणजे पाहिजे. आपल्याला खूप उकडत असलं तर फॅन पाहिजे असं वाटतं ना, तर तसं उवाईली, वाईली ही व ऐसी करी सावली. ही व म्हणजे अगदी थंडगार, शांत अशी सावली करतो. त्या पिंजऱ्यावरती मी सावली करतो. आणि कसली ती सावली आहे, स्मरणाची. स्मरण म्हणजे आत्मबोध त्यांचा कायम टिकतो. त्यांच्या माझ्या ईश्वराचं स्मरण त्यांचं मनामध्ये कायम टिकतं. म्हणजे कशी भक्ताची सोय, कितीही व्याकुळ अवस्था त्याची झाली तरीसुद्धा त्याच्या मनातून हे जात नाही. मी गेल्या तासाला मी सांगितलं की असं घडतं, मंजिरी पण त्यावर बोलली की असं घडतं. तर हे जे आहे ना, तर ते अशा प्रकारे, तर आत्मबोधाचा पिंजरा आहे, त्याच्यावरती थंडगार सावली केलेली आहे. आणि ती जी सावली आहे ती कशाची आहे, स्मरणाची. स्मरणाची वाईली ही व ऐसी करी सावली. म्हणजे अगदी हवी तशी सावली केलेली. ऐसे नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते. म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तयाते, म्हणजे मी त्यांच्यामध्ये अशी नित्य बुद्धी संचली, म्हणजे त्यांच्यामध्ये सामावली आहे, त्यांच्यामध्ये ती नित्य बुद्धी आहे. अशा प्रकारची सगळी सोय मी करतो. आणि तयाते म्हणजे अशी त्यांची व्यवस्था करतो. आता ह्या ठिकाणी हा जो नित्यबुद्धी शब्द आहे त्याचा कोणाला अर्थ सांगता येतोय? फार सुंदर शब्द आहे हा. म्हणजे काही वेळेला आपण अगदी सहज म्हणून सोडून देतो ते शब्द, पण त्याच्यामध्ये फार मोठा विचार आहे. सातत्याने पाहिजे, सातत्याने ते स्मरण व्हायला पाहिजे, विसरता कामा नये. अजून कोणी सांगताय? कोणी सांगताय? असं नाही. ह्या ठिकाणी हा जो नित्यबुद्धी शब्द आहे ना, त्याचा फार वेगळा अर्थ आहे. म्हणूनच मी आधी
तुम्हाला काय ह्याच्यातून लक्षात येते ते मी आधी बघितलं. कारण आपण नेहमी नित्य हा शब्द शाश्वत आणि ह्याला वगैरे शाश्वत हा शब्द थोडासा त्याच्याजवळचा आहे, म्हणजे त्यामध्ये आहे, बरोबर आहे. पण ते नित्यबुद्धी ह्याचा अर्थ अगदी सखोल किंवा बरोबर जर आपल्याला पाहायचं असेल तर नित्य काय आहे, शाश्वत काय आहे? परमेश्वर आणि आत्मा. बरोबर आहे. आपलं आत्मस्वरूप नित्य आहे, शाश्वत आहे, बरोबर आहे. आणि परमेश्वर, कारण आपला आत्मा हा मुळी परमेश्वरच आहे, परमेश्वराचंच ते रूप आहे. तर हे जे आहे ते कसं असतं, परमेश्वराचं स्वरूप आपल्या आत्म्याचं स्वरूप कसं असतं, तर आत्मा किंवा परमेश्वर हा नित्य म्हणजे तो शाश्वत असतो, तो शाश्वत असतो, बरोबर आहे. जी बुद्धी परमेश्वराशी निगडीत आहे नाही, निगडीत नाही. तो अर्थ नाही. तो त्याला काय म्हणतो आपण लक्षात घ्या. जो निगडीत म्हटलं ना की नित्ययुक्त हा शब्द येतो आणि तो येणार आहे पुढे, आत्ताच लगेच येणार आहे थोड्या काळाने. जेव्हा आपण म्हणूनच मला ह्या दोन शब्दांमधला फरक तुमच्या मनामध्ये स्पष्ट करायचा होता, म्हणून मी हे विचारते की नित्ययुक्त वेगळं आणि नित्यबुद्धी वेगळी. हां, नित्ययुक्त म्हणजे परमेश्वराशी सतत जोडलेलं असणं, युक्त त्याच्याशी संयुक्त आपण असणं, त्याचीच जाणीव आपल्यामध्ये असणं, ते नित्ययुक्तता झाली. आणि नित्यबुद्धी ह्याचा अर्थ परमेश्वराचं स्वरूप आणि आपल्या आत्म्याचं स्वरूप हे शाश्वत आहे, ते नित्य आहे. ही बुद्धी म्हणजेच पहा, आपण ह्या अध्यायामध्ये 7 संकल्पना पाहिल्या होत्या, आठवतं? त्याच्यामध्ये अध्यात्म ही संकल्पना आपण पाहिली होती. अध्यात्माचा अर्थ मी त्यावेळेला सांगितला होता, आठवतंय तुम्हाला? अध्यात्माचा अर्थ मी असा सांगितला, म्हणजे ह्या ठिकाणी जो अर्थ दिलेला आहे तो हा नित्यबुद्धी हा अर्थ आहे. की अध्यात्म ह्याचा अर्थच असा की परमेश्वराचा स्वभाव किंवा परमेश्वराचं स्वरूप, आणि परमेश्वराचं स्वरूप हे शाश्वत असतं, ते शाश्वत असतं, ते नित्य असतं. आपल्या आत्म्याचंही स्वरूप नित्य असतं, शाश्वत असतं. हे कळणं म्हणजे अध्यात्म, हे कळणं म्हणजे अध्यात्म. आठवतं? आणि मी त्यावरती असंही बोलले होते की आपण म्हणतो आम्ही अध्यात्मामध्ये आहोत, तर अध्यात्मामध्ये असावं, जरूर असावं, पण त्यावेळेला आपलं खरं स्वरूप काय आहे, परमेश्वराचं खरं स्वरूप काय आहे, हे आपल्याला ज्या वेळेला कळतं आणि त्या दृष्टीने आपण विचार करतो. मग जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या सगळ्या अशाश्वत गोष्टी आहेत, क्षणभंगूर गोष्टी आहेत, त्या गोष्टींपासून आपण दूर जातो आणि त्या शाश्वत स्वरूपाप्रत जातो. त्यावेळेला आपण अध्यात्माच्या मार्गाला लागतो. आलं लक्षात? म्हणजे आपण अध्यात्माचा मार्ग ह्याचा अर्थच तो की अध्यात्म म्हणजे ईश्वराचा स्वभाव, आणि ईश्वराचा स्वभाव म्हणजेच त्याचा हा त्याचा हे शाश्वत स्वरूप जे आपल्या आत्म्याचंही आहे, कारण आत्मा शेवटी ईश्वरच आहे, ईश्वराचंच रूप आहे. तर ते ह्या ठिकाणी नित्यबुद्धी संचली असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे अर्जुनाला मुद्दाम त्यांनी सांगतायत ते की तुझ्यामध्ये ही नित्यबुद्धी यायला पाहिजे, की जे अर्जुनाला त्या भीष्म द्रोणांच्या वधाचं जे काही दुःख होतं आहे ते त्यांच्या शरीराचं मृत्यू आहे आणि त्यांचा आत्मा हा कायमचा आहे, तो शाश्वत आहे, हे तुला कळलं पाहिजे. ते अध्यात्म आहे, तो अध्यात्माचा मार्ग आहे आणि त्याला इथे नित्यबुद्धी म्हटलं आहे. आलं लक्षात? तर नित्यबुद्धी आणि नित्ययुक्त ह्याच्यामध्ये हा फरक लक्षात घ्या. नित्ययुक्त असणं म्हणजे ईश्वराशी सातत्याने युक्त असणं, म्हणजे ईश्वराच्या या स्वरूपाशी
युक्त असणं म्हणजे देवळामध्ये जाऊनच कायम बसायचं किंवा आपल्या घराच्या देवारातच बैठक मांडायची 24 तास, हा त्याचा अर्थ नाही आहे. नित्ययुक्त ह्याचा अर्थ आपली जाणीव आणि ईश्वराची जाणीव एकच करून टाकणं. आपलं मन आणि ईश्वराचं मन, ईश्वराच्या योजनेनुसार सगळं काही घडतंय ह्याची आपल्या मनाला एक शिकवण देणं, ती नित्यबुद्धी. अनुसंधान म्हणजे नित्ययुक्त म्हणजे अनुसंधान होतं. अनुसंधान म्हणजे पुन्हा संध हा जो शब्द आहे ना तो काय युक्तता दाखवतो. युक्तता दाखवतो. तर युक्तता वेगळी आणि नित्यबुद्धी वेगळी. बुद्धी नाही पण नित्ययुक्त म्हणजे सतत ईश्वराचं स्मरण. स्मरण ते पुढे येईल. तो शब्द आत्ता पुढे येणारच आहे. पण ह्या दोन, कारण नित्य शब्द आल्याने ह्याच्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे, म्हणून मी हे मुद्दाम दोन्ही शब्द स्पष्ट केले आणि ते माहिती असली पाहिजे. नित्य बुद्धी हे आध्यात्मिक बुद्धी आहे, ही आध्यात्मिक बुद्धी आहे. आणि म्हणूनच अध्यात्म म्हणजे काय हे आधी सगळं सांगितलं आहे आणि आता हळूहळू त्याचं सगळं विवेचन केलेलं आहे. तर अशी नित्यबुद्धी मी त्याच्यामध्ये कायम ठेवतो आणि ह्याचा अर्थ की त्याच्यामध्ये संचलेली कायम ठेवतो, त्याच्यामध्ये साठलेली आहे ती मी कायम ठेवतो. म्हणून देहांतीचे साकडे माझिया कहीची न पडे. म्हणून देहांतीचे साकडे म्हणजे संकट की देहांताचा काळ आला म्हणजे संकट वाटतं माणसाला, तर देहांतीचे साकडे माझिया म्हणजे माझ्या या भक्ताला, माझिया म्हणजे माझ्या या भक्ताला, माझ्या ह्या ज्ञानी भक्ताला कहीची न पडे, कधीच पडत नाही. देहांताचा विचारच त्याला येत नाही. म्हणून देहांतीचे साकडे माझिया कहीची न पडे. मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि, म्हणजे तो माझाच आहे. आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि, तेच शब्द दोन्हीकडे वापरून अगदी सुंदर हे सांगितले की तो माझाच आहे, तो माझ्याशी मुळी एकरूप झालेलाच आहे. आणि असा जो आहे तो मग आणखीन जाणारच कुठे, तो माझ्याकडेच येणार. तर त्याला मी माझ्याकडे आणतो म्हणण्यालाही खरं म्हणजे काही अर्थ नाही, पण मी त्याची सेवा करतो असं जे म्हटलं आहे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा अशा प्रकारे मी त्याची सेवा करतो. आता मधली एक ओवी सोडा आणि पुढे, कारण काही वेळेला तेच विचार पुन्हा आहेत. आता 36वी ओवी आहे. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अभेरू करिता काही वियोगू ऐसा न वाटे. आलं लक्षात की आणि भक्तावरती अनुस्वार आहे, म्हणजे त्या भक्तांना किंवा त्या भक्ताला सुद्धा, तरी म्हणजे सुद्धा, आणि त्या भक्ताला सुद्धा देही विशेष एकवंकीचा ठाव नाही. तो देही शब्द पुढच्या ह्याला जोडून घ्या. देही म्हणजे हा जो भक्त आहे तो कसा आहे की तो देहाशी एकरूप झालेलाच नाही. एकवंकीचा ठाव म्हणजे तो देहाशी कधी तादात्म्य पावलेलाच नाही आहे. तो ईश्वराशी तादात्म्य पावलेला आहे, आत्म्याशी तादात्म्य पावलेला आहे. तर भक्ता तरी देही विशेष एकवंकी म्हणजे एकवटणं, एकरूप होणं. एकवंकीचा ठाव नाहीच आहे त्याला. देहाबद्दलचा म्हणजे जिवंत असताना सुद्धा देहाबद्दलच्या कधीच आसक्ती किंवा आपलेपणा त्याला कधी वाटलाच नाही. म्हणून अभेरू करिता काही वियोगू ऐसा न वाटे. म्हणून ज्या वेळेला आता देह सोडायचा आहे, अभेर करायचा आहे देहाचा, त्यावेळेला वियोगू, आपल्या देहाचा आता वियोग होणार असं त्याला कधी वाटतच नाही. कारण वियोग हा शब्द कसा आहे
ज्या वेळेला बरोबर संयोगाच्या उलट वियोग आहे. आपण ज्याच्याशी संयुक्त किंवा संयोग पावलेलो असतो त्याच्यापासून दूर होताना वियोग वाटतो. बरोबर आहे ना. कोणी वियोग हा शब्दाचा अर्थच आहे की आधी संयोग असेल तरच वियोग जाणवतो. जर आधी संयोगच नसेल तर वियोग जाणवण्याचा प्रश्नच येत नाही. तसं ह्याच्या बाबतीत आहे की तो देहाशी कधी त्याचा संयोग झालेलाच नव्हता आणि त्यामुळे वियोगसुद्धा त्याला कधी त्याला जाणवतच नाही. वियोग ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पया ते न्यावे हेही नाही. म्हणजे बघा मगाशीच मी म्हटलं की अगदी ईश्वराने येऊन त्याला आपल्याकडे न्यायचं आहे अशी वेळच नाही आहे की त्याच्या देहांताच्या वेळेला ईश्वर तिथे आला आहे आणि आपल्या माणसाला आपल्याकडे घेऊन गेला अशी गरजच नाही. हेही नाहीचं तिथे एक कॉमा करा, एक रेग द्या म्हणजे अर्थ बरोबर लागतो. आणि सगळ्यांना मी हे पुन्हा पुन्हा सांगते, हातामध्ये पुस्तक असायला पाहिजे. नाहीतर नुसतं श्रवण भक्तीने काही कळत नाही. लक्षात घ्या, कुठलीही तुम्ही ज्ञानेश्वरी आणा, लहानसुद्धा मिळतात. तुम्हाला आणण्याचं ओझं वाटत असेल, खरं हे ओझं वाटू नये पण वाटत असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरीचं लहान पुस्तक आणा, निदान ओव्या तरी त्याच्यामध्ये पहा. पण ओव्या पाहिल्याच पाहिजे, कारण मी हे जे सांगते की ओवी कशी वाचावी हे मी सांगते. त्या ठिकाणी कुठे रेग द्या, कुठे कॉमा कर असं जे मी म्हणते त्याचा कारणच हे असतं की तरच आपल्याला ओवीचा अर्थ लागतो. कारण खूप जण असं म्हणतात की तुम्ही सांगता तेव्हा सगळं कळतं पण घरी वाचायला लागल्यावर काही कळत नाही. कारण घरी वाचताना आपल्या जर त्या ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या नसल्या शिकताना, मग तुम्ही वहीत लिहा पाहिजे. तर पुस्तक नसलं तरी चालेल, वहीत लिहा, काही करा, पण तुम्ही एक त्या ठिकाणी असं सांगितलं आहे हे लक्षात घ्या, तरच तुम्हाला त्या ओव्यांचे अर्थ बरोबर लागतील. बरोबर वाचली ओवी की ओवीचा अर्थ लागतो. वाचण्यामध्येच आपण चूक करतो म्हणून ओवीचा अर्थ लागायला आणखीन कठीण जातं. शब्द तर कठीण असतात पण हेही एक कारण आहे. तर इथे काय म्हटलं की मी हेही नाहीच्या पुढे एक रेग द्या असं म्हटलं आहे. कारण ते जे आहे ते आधीच्या ह्याला लागू नये. ना तरी म्हणजे किंवा देहांतीची मिया यावे मग आपण पया ते न्यावे हेही नाही, अशी गरजच नाही आहे. म्हणजे हे असं कधी घडणारच नाही आहे. कारण का तर स्वभावे जे आधीची मज बिनले, की स्वभावतः ते मुळी माझ्याशी एकरूपच असतात, आधीपासूनच एकरूप असतात. मिनले म्हणजे एकरूपच झालेले आहेत ते माझ्याशी आधीच. तर त्यामुळे मी त्यांना माझ्याकडे नेणं ह्याला काही खरं म्हणजे अर्थ नाही. त्यांचा आत्मा हा माझ्याशी एकरूप झालेला आहे. आता मधली एक ओवी सोडते मी, पण तरीसुद्धा तुम्ही वाचताना कदाचित अर्थ कळणार नाही म्हणून मी अगदी थोडक्यात अर्थ सांगते. ओवी सबन वाचत नाही. त्या ठिकाणी काय म्हटलं माहिती आहे का की जसं चांदणं पाण्यामध्ये पडतं, चांदण्याचं प्रतिबिंब पडतं, ते पाहिलं की अरे चांदणं आपल्या किती जवळ आलं आहे असा जर आपण विचार केला तर तो किती चुकीचा आहे. कारण ते प्रतिबिंब आहे. चांदणं कुठे आहे? तिथे वरतीच आहे, चंद्राच्या आजूबाजूलाच आहे ते चांदणं, ते तिथेच आहे. आपण प्रतिबिंबाला चांदणं म्हणणं, आपल्या जवळ आलं आहे असं म्हणणं हे जसं चुकीचं आहे. हा विचार तिथे आहे की येरी शरीरीची सलील म्हणजे पाणी, शरीररूपी पाण्यामध्ये हे असतेपण हेची सावली म्हणजे असतेपण म्हणजे अस्तित्व
अस्तित्व जे आहे माणसाचं शरीर अस्तित्व हे शारीरिक अस्तित्व असतं ना, तर हे कशासारखं आहे, सावलीसारखं आहे, म्हणजे प्रतिबिंबासारखं आहे. आलं लक्षात? हां, तर तुम्ही वाचताना कदाचित तुम्हाला कळणार नाही म्हणून मी मुद्दाम हे सांगते की शरीररूपी ह्या पाण्यामध्ये हे पडलेलं हे प्रतिबिंब आहे, पडलेली ही सावली आहे. कशाची? असतेपण आपल्याला दाखवते की हे शरीराचं अस्तित्व हेच आपल्याला मग खरं वाटतं. जसं ते पाण्यात पडलेलं तारांगण आपल्याला खरं वाटतं, ते आपल्या अगदी जवळ आलं आहे असं वाटतं, तसं आहे. पण ते कुठे आहे तारांगण? ते खरं चंद्राच्या जवळ आहे. तसंच हे सुद्धा, ही सावलीसुद्धा आभास आहे, हे खोटं आहे. आणि खोटं म्हणजे की ते प्रतिबिंब आहे, हे ती सावली आहे, ते शरीर आहे, हे आपण कधी विसरायचं नाही. त्याचं अस्तित्व हे महत्त्वाचं नाही आहे. आता पुढे हे कळल्यानंतर पुढची ओवी पहा. ऐसे जे नित्ययुक्त, आता आलाय पहा नित्ययुक्त शब्द. ऐसे जे नित्ययुक्त, की त्यांना हे कळलेलं आहे की ती आपलं शरीर ही सावली आहे, आत्म्याची सावली आहे म्हणा. तिथे आत्मा हा शब्द जरी वापरला नाही तरी आत्म्याची ती सावली आहे, आत्म्याचं ते प्रतिबिंब आहे, खरं स्वरूप नाही आहे. आत्मा हे खरं स्वरूप आहे. तर हे ज्यांना कळलेलं असतं, ऐसे जे नित्ययुक्त, म्हणजे मग ज्यांना हे सगळं कळलं आहे ते आपोआपच नित्ययुक्त असतात माझ्याशी, म्हणजे ईश्वराशी ते कायम युक्त असतात. ते ह्या सावलीशी म्हणजे या शरीराशी युक्त राहत नाहीत, ते परमेश्वराशी युक्त असतात. तयासी सुलभ मी सततू, म्हणजे मी सतत म्हणजे मी कायम त्यांना सुलभच आहे, मी त्यांचाच आहे. ते माझे म्हणजे मी आणि ते ह्याच्यामध्ये काही खरं म्हणजे अंतरच नाही आहे. म्हणून देहांती निश्चित मीची होती, म्हणजे देहांताच्या वेळेला ते निश्चित मीच होता. म्हणजे त्यांनी माझं स्मरण केलंच पाहिजे वगैरे असं काही नाही. आयुष्यभर स्मरण करत आलेले आहेत, ते मीच होऊन गेलेले आहेत. तर त्यामुळे देह असो किंवा नसो ते मीच आहेत, हे ह्या ओव्यांमध्ये सांगितले. आता आपण ह्या मधल्या बऱ्याचशा काही ओव्या काढून एकदम, कारण तोच विचार वेगवेगळ्या उदाहरणं देऊन, जसं आता चांदणं आणि हे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, हे जसं उदाहरण एक दिलं तशी आणखीन अनेक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. तर त्यामध्ये मी वेळ घालवत नाही. आता एकदम 151वी ओवी घेते. ती मधली एकदा तुम्हाला चांदण्याची ती जी काही उदाहरण दिलं ते जर कळलं तर तुम्हाला ही मग पुढची सगळी उदाहरणं, फक्त शब्द कुठे अडतील तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्या शब्दांचे अर्थ मिळतात, तर ते बघून त्याचा अर्थ लक्षात घ्या. आता 151वी ओवी. ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर. हां, ऐसे जे हे शरीर ते म्हणजे ती माणसं, ते म्हणजे ते शरीर हे पुन्हा शरीर पुन्हा प्राप्त होणं, याचा अर्थ पुनर्जन्म. ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर, पुढे त्यांना कधी पुनर्जन्म म्हणजे त्या शरीराचा आश्रय त्यांना कधी घ्यावाच लागत नाही, त्यांना पुन्हा पुनर्जन्म नाही. जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. आलं लक्षात ना? जे माझं स्वरूप होऊनच गेलेले आहेत, म्हणजे जे माझ्यापर्यंत पोचलेत. आता हाही एक फार महत्त्वाचा विचार आहे जो पुढच्या भागामध्ये आला आहे, की त्या विश्वातीत परमेश्वरापर्यंत पोचणं ही सर्वोत्तम गती आहे. ती गती ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांना पुनर्जन्म नाही. पण त्याच्या आधीच्या काही परिस्थिती असतात, त्याचा उल्लेख आता पुढे आहे.
आता हा श्लोक जो आहे ना, तो श्लोक मी थोडासा घेते, कारण त्याच्यामध्ये काही असे, किंवा ओव्याच घेऊया, काही हरकत नाही ओव्या घेतल्या तरी. त्याच्यामध्येही ते शब्द आलेले आहेत. एरवी, ओवी घेते हां मी. एरवी म्हणजे आता पुनर्जन्म कोणाला नाही की जे माझ्याशी आधीपासूनच एकरूप होऊन गेले त्यांना पुनर्जन्म नाही. आता पुनर्जन्म कोणाला असतो हे ते सांगतायत पुढच्या ओव्यांमध्ये. हां, एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटनियाचे जैसे पोट न दुखे. हां, आता ह्या ओवीतला हा जो पुढचा भाग आहे, परी निवटनियाचे जैसे पोट न दुखे, हा भाग सोडा. आधी पहिला जो भाग आहे तो पहिला आधी आपण पाहूया, त्याचा आधी अर्थ समजावून घेऊ. एरवी म्हणजे आता इतर माणसांबद्दल ते बोलतात, इतरांबद्दल बोलतात. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे म्हटलंय. आता ह्याचा अर्थ असा आहे, भडसे ह्याचा अर्थ अगदी श्रेष्ठत्व किंवा अत्यंत श्रेष्ठ गती किंवा अगदी श्रेष्ठ स्थान, श्रेष्ठ स्थान म्हणा, श्रेष्ठ गती म्हणा. पण आता ती गती कशी, तर ब्रह्मपणाची ये भडसे असं म्हटलेलं आहे. भडसे म्हणजे श्रेष्ठ, हां, श्रेष्ठ गती. पण ती कसली आहे, ब्रह्मपणाची. आता ब्रह्मपणा ह्याच्यातला तो ब्रह्म शब्दामुळे मनामध्ये चुकीचा अर्थ घेऊ नका, कारण ब्रह्म म्हटलं की आपल्याला एकदम परब्रह्म ही कल्पना मनामध्ये येऊ शकते. ह्या ठिकाणी ती कल्पना नाही आहे. ह्या ठिकाणी ब्रह्मपणा ज्याला म्हटलेला आहे तो त्याचा अर्थ ब्रह्मलोक असा आहे. ब्रह्मलोक किंवा ज्याला आपल्या साध्या शब्दांमध्ये स्वर्ग असं आपण म्हणतो, स्वर्ग म्हणतो. ब्रह्मलोक किंवा स्वर्ग म्हणजे परब्रह्माचं स्थान नव्हे. हां, परब्रह्माचं स्थान नाही. ह्यामधला हा फरक बरोबर कळला पाहिजे. म्हणजे सर्वोत्तम श्रेष्ठ गती कोणती आणि ही गती कोणती ह्याच्यात फरक आहे, आणि तो ह्या ठिकाणी आपल्याला कळतोय. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे म्हणजे ब्रह्मपणाला म्हणजे ब्रह्मलोकाला किंवा स्वर्गलोकाला जाणं, ही या विश्वातली, भडसे जो शब्द वापरला आहे त्याचा आणखी सखोल अर्थ असा की या विश्वातलं सर्वोच्च स्थान, या विश्वातलं सर्वोच्च स्थान म्हणजे विश्वाची जी कल्पना आहे ना, म्हणजे आपल्याला, म्हणून मी सांगते की ह्या बारीक सारीक शब्दांमध्ये ना जो अर्थ आहे तो नीट लक्षात घ्यायचा आहे. आपण स्वर्ग ही कल्पना अशी करतो की स्वर्ग म्हणजे ह्या विश्वाच्या पलीकडे, तसं नाही आहे. ह्या ठिकाणी ब्रह्मलोक ज्याला म्हटलं आहे, स्वर्गलोक ज्याला म्हटलेलं आहे, ब्रह्मलोक हा शब्द का वापरला आहे तर ब्रह्मदेवाचा लोक अशा अर्थाने वापरलेला तो ब्रह्मलोक. ब्रह्मदेव आणि परब्रह्म हे दोन वेगळे शब्द आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा, कारण नाहीतर फार घोटाळा यामध्ये माणसं करतात. परब्रह्म वेगळं आणि ब्रह्मदेव वेगळा. ब्रह्मदेव हा एक देव आहे, म्हणजे ज्या देवाच्या कल्पना आहेत त्यापैकी एक देव ब्रह्मदेव आहे, आणि परब्रह्म हे फार सर्वात विश्वातीत सर्वोत्तम असं स्थान. तर इथे काय म्हटलंय, ब्रह्मपणाची ये भडसे म्हणजे ह्या विश्वातलं सर्वोच्च असं जे काही एक लोक आहे, लोक म्हणजे स्थान आहे, ते म्हणजे कुठलं तर ब्रह्मपण, ब्रह्मलोक किंवा स्वर्ग. ह्या विश्वातलं सर्वोच्च स्थान म्हणजे स्वर्ग. म्हणजे आणि ते विश्वातलं आहे स्थान, ह्याला फार महत्त्व आहे, कारण हा सगळा
पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये आपल्याला हा फरक जर माहिती नसेल तर आपण फार चुकीच्या काहीतरी कल्पना करतो. म्हणून हा फरक आपल्याला माहिती पाहिजे की स्वर्ग ही विश्वातलीच सर्वोच्च अवस्था असं आपण म्हणू. ब्रह्मलोक ही विश्वातली एक सर्वोच्च अशी अवस्था किंवा स्थान. तर ब्रह्मपणाची एक भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे असं म्हटलंय. म्हणजे जे आत्मे पहा आता ही पुनर्जन्माची कल्पना कशी आहे. जे आत्मे स्वर्गामध्ये पोचतात, ब्रह्मलोकामध्ये पोचतात, त्यांना सुद्धा पुनर्जन्माचे वळसे न चुकत नाही. आलं लक्षात. म्हणजे स्वर्गामध्ये जरी आत्मा पोचला तरी पुनर्जन्म हा त्या आत्म्याला असतो. म्हणजे जेव्हा ह्याच्या मागे कल्पना अशी आहे की पुण्याचा साठा संपला की तो आत्मा पुन्हा या जीवनामध्ये या जगामध्ये कुठल्या तरी जन्मामध्ये तो येतो. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटले की हे ब्रह्मलोकाला सुद्धा हे पुनर्जन्माचे वळसे चुकलेले नाहीत. म्हणजे त्यांना सुद्धा हे लागू आहेत. आणि म्हणूनच आपल्यामध्ये ह्या सगळ्या कल्पना आहेत की ह्या देवांना सुद्धा जे देव ज्यांना आपण म्हणतो ह्या देवांना सुद्धा जन्म पुनर्जन्माच्या ह्याच्यातून जावं लागतं. ते कधी ना कधीतरी कुठल्या तरी रूपामध्ये या जगामध्ये उतरतात. अवतारही असंही मी म्हणत नाही पण ते उतरतात इथे. अशी ही सगळी कल्पना आहे पुनर्जन्माची. तर अशा प्रकारे ब्रह्मपणाची भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. पण आता पुढे फरक कसा सांगितलाय. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. आता निवटलियाचे ह्याचा अर्थ जो माणूस मेलाय, हां, जो माणूस मेलाय त्याचं पोट कसं दुखणार. शरीर संपलाय आता, पोट हे शेवटी शरीर आहे. तर निवटलियाचे जैसे पोट न दुखे. हां, म्हणजे आता त्यांना काय म्हणायचं आहे, काय कल्पना ते सांगतात की स्वर्गात पोचला तरीसुद्धा पुनर्जन्म आहे. परंतु असं एक स्थान आहे की ज्या स्थानी तुम्ही पोचला की पुनर्जन्म नाही. ते सांगण्यासाठी ही कल्पना सांगितली आहे की ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचं पोट कधी दुखू शकत नाही तसंच पुढच्या सुद्धा ओवीमध्ये तो विचार आहे ना. तरी चेलियानंतर बुडीजे स्वप्नीचेनी महापुरे. म्हणजे चेलिया म्हणजे जागं होणं. चेलिया ह्याचा अर्थ जागृत होणं. स्वप्न पाहतोय झोपेमध्ये माणूस आणि स्वप्नामध्ये काय पाहतोय की भयंकर महापुरामध्ये आपण बुडतोय असं स्वप्न पाहतोय. पण चेलियानंतर म्हणजे एकदा आपण जागृत झालो की ते आपण काही बुडत नाही, प्रत्यक्षात आपण बुडत नाही. म्हणजे ह्या दोन गोष्टी सांगितल्या की मृत माणसाचं पोट कधी दुखत नाही. माणूस जागा झाला की स्वप्नामध्ये जे काही आपण बुडतोय असं त्याला दिसतं ते काही पुन्हा त्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे आता पुढे तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. आलं लक्षात. माते पावले म्हणजे जे माझ्यापर्यंत पोचले, ईश्वर परमेश्वरापर्यंत जे पोचलेले आहेत. माते पावले जे परमेश्वरापर्यंत पोचलेले आहेत. म्हणजे स्वर्ग ही कल्पना वेगळी आहे आणि तो विश्वातीत परमेश्वर ही कल्पना वेगळी आहे. त्याच्यापर्यंत जे कोणी पोचले ते संसारे लिंपितीचे ना. म्हणजे पुन्हा संसारामध्ये ते येऊन चिकटत नाही. आता मधल्या थोड्या ओव्या सोडते. पुढच्या
श्लोकाकडे वळते किंवा त्या आता पुढचा श्लोकच घेणार आहे. मधल्या ओव्या एवढ्यासाठी सोडते की जे मी मगाशी म्हटलं ना की देवांना सुद्धा पुनर्जन्म असतो अशी जी कल्पना आहे ती ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. की त्यांनी म्हटलं आहे की जो इंद्रसुद्धा असतो त्या इंद्राला सुद्धा पुनर्जन्म असतो. एका म्हणजे आता एका इंद्राला काही एका विशिष्ट काळामध्ये 14 वेळा वेगवेगळे इंद्र त्या इंद्रपदी येतात, वेगवेगळे देव त्या इंद्रपदी येतात, अशा प्रकारची कल्पना आहे. आणि तो विशिष्ट काळ म्हणजे काय ते आता पुढच्या ह्याच्यामध्ये आहे, पुढच्या श्लोकामध्ये आहे. आणि आता मी श्लोकच घेते कारण ओव्यांमध्ये ना असे जरा थोडे काहीतरी कठीण शब्द येऊन आपण त्याच्यात आणखीन काहीतरी घोटाळत बसतो. तर म्हणून श्लोकामध्ये अगदी स्पष्ट अर्थ आहे आणि तो आपण पाहूया. 17वा श्लोक पाहतोय आता. आता हा जो 17वा श्लोक आहे त्याच्यामध्ये काय त्यांना हे करायचं आहे की ही जी पुनर्जन्म ही जी कल्पना आहे आणि ह्या पुनर्जन्मातून सुटका व्हावी असं वाटत असतं की आता पुन्हा नको, हा पुन्हा आपल्याला जन्म नको, ह्या जगामध्ये पुन्हा यायला नको असं जे वाटत असतं ती कल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी विश्वाचं युगचक्र कसं आहे, विश्वाचं युगचक्र, आपला पुनर्जन्म तर सोडा, विश्वाचं युगचक्र कसं आहे ती कल्पना जी पुरातन कल्पना आपल्या संस्कृतीमध्ये आहे ती ह्या ठिकाणी गीतेमध्ये मांडलेली आहे. विश्वाचं युगचक्राची कल्पना, पुरातन कल्पना इथे मांडलेली आहे. युग कशी बदलतात, किती युग होतात, किती युग झाल्यानंतर काय होतं, हे सगळं जी त्याविषयीची पुरातन कल्पना आहे ती ह्या ठिकाणी मांडली आहे. आणि ती फक्त आपण त्या श्लोकामध्ये पाहूया. आता त्यांनी श्लोक वाचते मी. सहस्रयुगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रिम युगसहस्रांताम ते अहोरात्र विदो जनः असं म्हटलेलं आहे. आता शब्द जरी त्याच्यामध्ये ते कठीण वाटत असले तरी नीट लक्षात घ्या. त्या ठिकाणी अर्थ अगदी सोपा आहे. आणि काय अर्थ आहे अर्थ सांगते. अर्थ पाहिजे तर तुम्ही लिहा त्या श्लोकाच्या तिथे, म्हणजे तुम्ही चुकणार नाही. सहस्र युगपर्यंत अगदी तसाच शब्द आपण मराठीमध्ये म्हणतो. सहस्र युगांपर्यंत, सहस्र युगांपर्यंत. काय होतं सहस्र युग ह्याचा अर्थ आधी लक्षात घ्या की युग आपल्याला 4 युग आपल्या संस्कृतीमध्ये मानलेली आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आपण म्हणतो ना आता आहे तो कलियुगाचा काळ, त्याच्या आधी 3 युग. म्हणजे ही झाली चौकडी, 4 युग झाली. सत्ययुग, त्रेतायुग आणि आपल्याला जर थोडी आणखी आपल्या थोडं परिचिताकडे जर जायचं असेल तर आणखी थोडं सांगते की सत्ययुग ही कल्पना अशी आहे की ज्या वेळेला परमेश्वर आणि मानव ह्याच्यामध्ये काही फरकच नव्हता, सत्य, म्हणून त्याला सत्य म्हटलंय की ते जे सत्य आहे तेच अस्तित्वामध्ये होतं, ते सत्ययुग होतं, ते सत्ययुग होतं. त्यानंतर त्रेतायुग, हा त्रेतायुगाचा काळ आहे. आपल्याला माहिती असलेला एक जो ग्रंथ आहे रामायण, हे रामायणाचा काळ हा त्रेतायुगाचा काळ. त्रेतायुगामध्ये जी रामाची जी सगळी कथा घडली, म्हणजे रघुवंशाची जी सगळी एकूण कथा आहे ती सगळी त्रेतायुगातली, की ज्या वेळेला बरंचसं म्हणजे पहिल्या सत्ययुगापेक्षा थोडी अवनती झालेली होती पण फार झाली नव्हती.
काही क्वचित अपवादात्मक माणसं, म्हणून आपल्याला रामायणामध्ये कैकेयी दिसते, मंथरा दिसते किंवा तो धोबी दिसतो, अशी ही जी माणसं म्हणजे अशी अपवादात्मक काही थोडी माणसं ही अगदी अवनत अवस्थेला पोचलेली, पण बाकीची बरीचशी चांगल्या अवस्थेत असलेली, असं त्रेतायुग. त्यानंतर द्वापरयुग ज्याला म्हणतात. ह्या द्वापरयुगामध्ये, द्वापर हा शब्दमुळे अशाच प्रकारे आलेला की परमेश्वर आणि माणूस ह्यांच्या जीवनामध्ये फार फरक, जो परमेश्वराचा स्वभाव आणि माणसाचा स्वभाव ह्याच्यामध्ये अत्यंत फरक पडत गेला, ते द्वापरयुग. दोन वेगळे प्रकार अस्तित्वामध्ये आले, द्वापरयुग. आणि ह्या द्वापरयुगाचा शेवटचा काळ आणि कलियुगाचा अगदी सुरुवातीचा काळ, त्या काळामध्ये महाभारत. महाभारताचा काळ तो की काही विद्वानांचं तर मत आहे की कलियुगाला सुरुवातच झालेली होती, पण काही असं म्हणतात की महाभारत हे युद्ध संपल्यानंतर काही वर्षानंतर कलियुग सुरू झालं. आता आपल्याला त्या चर्चेमध्ये पडायचं नाही, पण एक तुम्हाला साधारण कल्पना असावी म्हणून मी सांगितलं. तर ही 4 युग आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये मांडलेली आहेत. इथे काय म्हटलंय, सहस्रयुगपर्यंत, म्हणजे अशी सहस्रयुग, केवळ 4 युग नाही, ही 4 युग पुन्हा, म्हणजे कलियुग झालं की पुन्हा सत्ययुग येतं, असं करत करत अशी सहस्रयुग, अशी सगळी सहस्रयुगांचा काळ म्हणजे काय असतो. आता मी प्रत्येक त्या शब्दाचे अर्थ न सांगता तुम्हाला एकूण अर्थ सांगते, कारण आपण काही त्या प्रत्येक शब्दाचा अर्थच माहिती असला पाहिजे असं नाही आहे. ह्या सहस्रयुगांचा काळ जो आहे, म्हणजे जवळजवळ असं म्हणतात की 44 ते 45 लाख वर्ष असं एक अंदाज, कारण 4 युगांचा काळ जायचा. एक युग म्हणजे किती वर्ष वगैरे असा सगळं त्याला हे आहे, तर त्यानुसार. तर अशा प्रकारे ही सहस्र युगांपर्यंत ब्रह्मदेवाचा, आता इथे जो ब्रह्मणाम विदू, असं ब्रह्मणाम हा जो शब्द आहे ना, तो ब्रह्मदेवाला उद्देशून वापरला आहे. ब्रह्मदेवाला, परब्रह्माला नव्हे, ब्रह्मदेवाला. कारण त्या ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असं म्हटलं जातं, म्हणजे निर्मिती करणारा तो. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा दिवस असतो. सहस्रयुगांचा काळ हा ब्रह्मदेवांचा दिवस असतो, आणि त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाची रात्र ही अशीच पुन्हा सहस्रयुगांची असते. सहस्रयुगांची ब्रह्मदेवाची रात्र असते. ही सगळे युगांच्या बद्दलची आपली पुरातन कल्पना आहे की ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे सहस्रयुग आणि रात्र म्हणजे पुन्हा सहस्रयुग. आणि असं अहोरात्र, अहोरात्र ह्याचा अर्थ दिवस आणि रात्र, हे ज्यांना कळतं, बघा तिथे पुढे आहे अहोरात्र विदोजना. विदोजना म्हणजे त्याचं ज्ञान ज्यांना असतं, किंवा ते जाणणारे जे कोणी असतात ते ज्ञानी, ते विदुहू, ते ज्ञानी माणसं, ती ज्ञानी माणसं, म्हणजे त्यांना हे माहिती असतं असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी आता हे सांगण्याचं कारण काय, तर यामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र ह्याचा अर्थ असा की ह्या 2 अवस्था आहेत, आणि ह्या 2 भिन्न अवस्था कशा, तर
जो ब्रह्मदेवाचा दिवस असतो त्यावेळेला विश्व व्यक्त होतं, विश्व व्यक्त होतं. हां, आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाची रात्र असते त्यावेळेला विश्व अव्यक्त होतं, अव्यक्त होतं. म्हणजे जे आपण आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणतो प्रलय येतो वगैरे असं जे म्हणतो की संपतं, सगळं संपतं, विश्व संपतं, अशी कल्पना आहे. अर्थात आपण काळजी करण्याचं कारण नाही, कारण कित्येक 44-45 काहीतरी लाख वर्षांचं हे सगळं एकूण परिस्थिती आहे. तर ती एवढी लाख वर्ष आपण तर काही नसणार आहोत. तर असं हे माहिती असणारे ज्ञानी, हां, त्यांना अहोरात्र म्हणजे त्यांना रात्र आणि दिवस हे दोन्ही माहिती असतं. आणि व्यक्त होणं म्हणजे काय, अव्यक्त होणं म्हणजे काय, तेही त्यांना माहिती असतं. म्हणजे जग अस्तित्वामध्ये येणं आणि जग नाहीसं होणं. आता तोच विचार पुढच्या श्लोकामध्ये बघा. मधल्या ओव्या आता घेण्याची गरज नाही आहे, एवढं समजलं आपल्याला तरी पुरेसं आहे. आता 18व्या ओवीमध्ये काय म्हटलंय बघा. अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभव. हां, श्लोक मी ओवी म्हटलं का ना, श्लोक. साधा अर्थ सांगते पाहिजे तर ते मी त्या अगदी सगळं ते त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये नाही शिरला तरी हरकत नाही. तर जे मी आत्ता तुम्हाला व्यक्त होणं आणि अव्यक्त होणं हा जो दोन प्रकार, ह्या ज्या दोन अवस्था सांगितल्या त्यांचा उल्लेख इथे केलेला आहे की ज्या वेळेला दिवस होतो त्यावेळेला प्रभव म्हटलं आहे बघा. प्रभव शब्द आहे पहिल्या त्या श्लोकामध्ये, अगदी पहिल्या जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रभव आहे ना, प्रभव शब्द. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रलीयन्ते असा शब्द आहे. म्हणजे प्रभव आणि प्रलय असे दोन शब्द आहेत. हां, दोन शब्द आहेत. आता प्रभव ह्याचा अर्थ व्यक्त होणं आणि प्रलय ह्याचा अर्थ अव्यक्त होणं, अव्यक्त होणं. आणि ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय तर ज्या वेळेला ब्रह्मदेवाचा दिवस होतो त्यावेळेला तोपर्यंत जे सगळं अव्यक्त असतं त्याचा प्रभव होतो, म्हणजे ते व्यक्त होतं. हां, म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाला सगळं व्यक्त होतं, सगळं विश्व व्यक्त होतं. तोपर्यंत ते अव्यक्त असतं. आणि त्याचप्रमाणे पुढच्या भागामध्ये, त्या श्लोकाच्या पुढच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की रात्र, ब्रह्मदेवाची ज्या वेळेला रात्र होते त्यावेळेला ते व्यक्त झालेलं सगळं विश्व हे प्रलयामध्ये जातं, त्याचा प्रलय होतो, म्हणजेच ते सगळं अव्यक्त होतं. असं व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन अवस्था असतात, अशा दोन अवस्था असतात. आणि हे इथपर्यंत कळलं. आता पुढचं 19वा श्लोक बघा की भूतग्रामः सच आहे ना ते, भूतग्रामः स एवायं भूत्वा 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 प्रलीयते. म्हणजे आता पुनर्जन्माची कल्पना कशी सांगितली आहे, भूत्वा भूत्वा प्रलीयते. म्हणजे जन्म 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 एकापाठोपाठ एक जन्म घेत घेत शेवटी प्रलयाला जातात. ते कोण, भूतग्राम हा म्हणजे सगळी भूतमात्र, सगळं विश्वच, संपूर्ण विश्व, सगळी भूतमात्र ही या प्रकारे ब्रह्मदेवाच्या म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म आणि मरणाचे फेरे घेत घेत शेवटी ते प्रलयाला जातात. कधी ते प्रलयाला जातात, रात्र्यागमे वशः,
म्हणजे ज्या वेळेला ब्रह्मदेवाची रात्र होते त्यावेळेला ते सगळे प्रलयाला जातात. म्हणजे ते अव्यक्त होतात. आणि मग पुन्हा प्रभवत अहरागमे असं जे म्हटलंय ना त्याचा अर्थ सांगते. अहरागमे म्हणजे दिवस उजाडायला लागणं. अहरागमे याचा अर्थ दिवस उजाडायला लागणं. म्हणजे ज्या वेळेला दिवस उजाडायला लागतो, कोणाचा ब्रह्मदेवाचा दिवस उजाडायला लागतो, त्यावेळेला पुन्हा ती रात्री अव्यक्त झालेली सगळं पुन्हा व्यक्त व्हायला लागतं. अशा 2 अवस्थातून हे सगळं जात असतं विश्व. आणि त्याच्यामध्ये देव पण आहेत आणि मानव पण आहे आणि दानव पण आहे. सगळे हे अशा प्रकारे प्रभव आणि प्रलय या दोन्ही अवस्थातून जात असतात. आणि अशा प्रकारे हे पुनर्जन्माची ही अशी कल्पना आहे. आणि आता एक शेवटच्या 68वी ओवी आहे बघा. 68 आणि 69 या 2 ओव्यामध्ये एक शब्द आला आहे. तो शब्द मला महत्त्वाचा वाटतो म्हणून तेवढीच फक्त ओवी घेते. 68वी ओवी अशी आहे की पाठी रात्रीचा समोपावे आणि अपैसाची साठवे म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासिये. म्हणजे त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला पाठी म्हणजे नंतर ज्या वेळेला रात्रीचा समय रात्र होते ब्रह्मदेवाची, त्यावेळेला आपोआप काय म्हटलंय की सगळं स्वभावे साम्यासिये. स्वभावे म्हणजे अगदी सहजपणे साम्यासिये. साम्य हा शब्द मला ह्या ठिकाणी समजावून सांगायचा आहे म्हणून मी ही ओवी घेतली की साम्य ह्याचा अर्थ की ईश्वराशी पुन्हा ते जे अव्यक्त असं जे ईश्वराचं रूप आहे त्याच्याशी पुन्हा साम्य म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जाणं, त्याच्या समान होणं. कारण अव्यक्त होतं सगळं विश्व, अव्यक्त होतं, तोही अव्यक्तच असतो. तर त्याच्याशी साम्य ह्याचा अर्थ की सगळं म्हणजे जग प्रलयाला जातं म्हणजे ईश्वराच्या अव्यक्त स्थितीमध्ये ते बुडून जातं. ईश्वराच्या अव्यक्त स्थितीमध्ये ते बुडून जातं. आणि पुढच्या ओवीमध्ये फक्त एवढाच भाग घेते. ते साम्यक असा शब्द का वापरला आहे त्याचं स्पष्टीकरण त्या पुढच्या 69व्या ओवीतल्या पुढच्या भागामध्ये. तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे. लक्षात आलं की जे संबंध जगामध्ये अनेकत्व होतं, निरनिराळी भूत मात्र होती, सगळं विश्वामध्ये विविधता होती, ते सगळं एकच होऊन जातं म्हणून त्याला साम्य म्हटले. म्हणजे ईश्वर आणि ही सगळी भूत मात्र त्यांचं एकच स्वरूप होऊन जातं. जेव्हा त्या विश्वामध्ये ते असतात त्यावेळेला अनेकत्व असतं, विविधत्व असतं. म्हणून साम्य हा शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे म्हणून मी मुद्दाम तो घेतला. आता ह्या ठिकाणी आता अशी ही कल्पना आपल्याला दिसते की म्हणजे थोडं आणखीन एका गोष्टीचा आणखीन थोडा उल्लेख करते की ह्या ठिकाणी आपल्याला पुनर्जन्माची जी कल्पना दिसते ती अशी की पुनर्जन्म अगदी ब्रह्मलोकापासून बाकी सगळ्यांना या फेऱ्यांमधनं जावंच लागतं, बरोबर आहे. आणि मग ते कसं जावं लागतं तर ब्रह्मदेवाच्या दिवसाला काय घडतं आणि रात्रीला काय घडतं अशा प्रकारे त्यांनी ते समजावून सांगितलं. आता कदाचित कोणाच्या मनामध्ये ही शंका आली असेल, नसेल आली तरी मी सांगते की ही अशी शंका येण्याची शक्यता आहे की आत्तापर्यंत जे म्हटलेलं आहे
जर आत्मा, ज्याचा उल्लेख आधी केला आहे की ज्ञानी माणसाचा आत्मा जो असतो, ज्याला हे सगळं व्यवस्थित कळत असतं, त्याचा आत्मा, आणि जो सतत स्मरण करणारा असतो त्याचा आत्मा त्या विश्वातीत पुरुषाशी एकरूप होतो. मग त्याला पुनर्जन्म नाही. स्वर्गापर्यंत जे आत्मे पोचतात ते पुन्हा या ठिकाणी येतात, कुठल्या ना कुठल्या रूपात कधी ना कधीतरी येतात. आता हे जे सांगितलेलं आहे ह्या आत्तापर्यंत, ते मला वाटतं सगळ्यांना आता लक्षात आलं, हो ना. मनामध्ये अशी शंका येऊ शकते की असं जर असेल की अशी जी माणसं एवढे महात्मा असाही शब्द एके ठिकाणी वापरला, असे जे महात्मे असतात, इतकं ज्या उच्चतम अवस्थेला जे पोचलेले असतात, ज्यांना शरीराचं काही स्मरणच नाही, जे फक्त परमेश्वराच्या चिंतनातच असतात, असा आत्मा जर, त्याला जर पुनर्जन्म कधी नसेल, तो ह्या जगातून कायमचा मुक्त झालेला असेल, ही जर मुक्तीची कल्पना असेल, तर मग ज्ञानेश्वरांसारखा माणूस ह्या जगामध्ये का आला असेल पुन्हा? तुकाराम ह्या जगामध्ये का आले असतील पुन्हा? बघा विचार करू की अशी माणसं की अशाच प्रकारचे आत्मे आहेत, म्हणजे कित्येक जन्म त्यांनी ते साधना त्यांनी केली आहे आणि ह्या पदाला ते आलेले आहेत. अशी ही सगळी माणसं, ज्ञानेश्वर काय, तुकाराम काय, अनेक हे आपले संत, अरविंद काय, शंकराचार्य काय, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अशी किती आपण नावं घेऊ शकतो आपल्या देशामध्ये. हे आत्मे मग ह्या जगामध्ये का आले असं वाटतं की नाही? की जर समजा अशा आत्म्यांना पुनर्जन्म नाही, मग हे आत्मे इथे कसे आले? आता ह्या दृष्टीने जरासा विचार आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे त्याचीही स्पष्टता आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि ती स्पष्टता येताना ह्या ज्ञानेश्वर, तुकाराम यांचा उल्लेख करते मी, आधी सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही. ज्ञानेश्वरांच्या एका अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, मला संपूर्ण अभंग एकदम आठवत नाही आता, पण त्यांनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, मागिली या जन्मा झालो मुक्त, असं म्हटलंय. मागिली या जन्मा मी झालो मुक्त, अशा प्रकारचा विचार त्यांनी एका अभंगामध्ये मांडलेला आहे. अरे मग जे ज्ञानेश्वर असं म्हणतात की मी मागच्या जन्मीच मुक्त झालो आहे, म्हणजे त्या आता पुन्हा मला ह्या जगामध्ये येण्याची हे बंधन झालं ना, जगामध्ये येणं. मग हे ज्ञानेश्वर कसे काय जन्मले, पुन्हा त्यांचा जन्म का झाला असेल? तुकाराम तसंच, तुकाराम तर म्हणतात, तुकारामांचे असे अनेक अभंग आहेत. एका अभंगामध्ये ते असं म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो या जगा माझी, जे बोलले जे ऋषी साचो भावे वर्ताया. हां, पुन्हा सांगते कारण मी अडखळले थोडीशी. ते तुकारामांचा अभंग एका ठिकाणी ते असं म्हणतात त्या अभंगामध्ये की आम्ही वैकुंठवासी म्हणतात. आता वैकुंठवासी ह्याचा अर्थच तो, वैकुंठ ही कल्पना अशी आहे की पूर्ण, म्हणजे त्यानंतर पुन्हा जन्म नाही. तर आम्ही वैकुंठवासी आलो या जगा माझी. कशासाठी आलो? तर ते असं सांगतात की बोलले जे ऋषी, बोलले जे ऋषी साचो भावे वर्ताया, म्हणजे ऋषींनी जे काही ज्ञान सगळं ह्या जगामध्ये निर्माण केलेलं आहे ते साचो भावे, अगदी सत्य स्वरूपात, योग्य स्वरूपामध्ये सगळ्या लोकांना सांगायला ह्या जगामध्ये मी जन्मलो, असं तुकारामांनी एका अभंगामध्ये म्हटले. आणि तेच आणखी पण एका अभंगामध्ये आहे पहा, तो हा तर अभंग तुम्ही ऐकला असेल.
सुखे घालावे गर्भवासी असं ते म्हणतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला. हां बरोबर. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हां हेची दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा गुण गायना आवडी हेची माझी सर्व दोघी. हां तर ते जे आहे तर ते म्हणजे केवळ मी तुझं गुण गाण्यासाठी नव्हे, ते गुण गाऊन मी लोकांना योग्य मार्गाला असा त्याच्यामध्ये जास्ती सखोल असतं की मी योग्य मार्गाला लावणं लोकांना हे आता माझ्या पुढे कार्य आहे. की जे ज्ञानेश्वरांनी दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे ज्ञानी माणसासाठी सांगितलं आहे की ज्ञानी माणसांनी कसं असलं पाहिजे, मार्गाधारे वर्तावे, हे विश्वची मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती, असं जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं ते त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. की पुन्हा या जगामध्ये ज्ञानेश्वरांचा आत्मा आला का, तर लोकांना योग्य मार्गाला लावायला. आणि ही सगळी ज्ञानेश्वरी काय सामान्य माणसाला, जे संस्कृतचं ज्ञान नव्हतं अशा सामान्य माणसाला त्याच्या बोलीभाषेमध्ये आणि मराठीची खूप प्रशंसा करत करत अमृतातेही पैजा जिंके असं म्हणत म्हणत त्या मराठीमध्ये, म्हणजे त्या काळच्या मराठीमध्ये त्यांनी, म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्यांनी संबंध गीता सांगितली, गीतेतला उपदेश सांगितला, सगळं त्यांचे सगळे ग्रंथ पहा. अमृतानुभव काय प्रचंड, म्हणजे त्यांनी घेतलेला अमृताचा अनुभव त्यांनी लोकांपुढे मांडला. अशा प्रकारे लोकांना योग्य दिशेला नेण्यासाठी हे आत्मे परत आलेले. कारण मनामध्ये आपल्या येईल की जर अशा आत्म्यांना, अशा महात्म्यांना जर पुनर्जन्म कधी नसेलच तर मग ही माणसं का जन्मली असं आपल्याला जे वाटतं, तर ती त्याच्या मागे ही फार मोठी आणि फार सुंदर परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की ते आपल्यासाठी आले, आपल्यासाठी आले, आपल्याला योग्य मार्गाला नेण्यासाठी ते आलेले आहेत. तर म्हणून ही पुनर्जन्माची कल्पना फक्त ह्या अशा शब्दांमध्ये अडकत शिकण्यापेक्षा आपण ह्या गोष्टीचा विचार जास्ती करायचा की पुनर्जन्म नाही कोणाला आणि आहे कोणाला हे त्यांनी सांगितलं. पण ते सांगताना पुढे हा विचार येतो, मग असे महात्मे ह्या जगामध्ये काय येतात तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि ते आपल्याला अशा प्रकारे विचारात घेता येतं. अर्थात त्याचा एक उल्लेख वेगळ्या प्रकारे ज्ञानेश्वरीतच आधी केलेला आहे की जो आपण पाहिला की एखादा माणूस योग साधना करत असतो, अर्थात ते त्यांच्या बाबतीमध्ये लागू होतंच असं म्हणता येत नाही, पण एखादा माणूस जो अगदी मागच्या अनेक जन्मांमध्ये योग साधना करत असतो, परमेश्वराचं स्मरण करत असतो, त्याचं ती साधना कुठेतरी अपुरी राहते आणि त्यावेळेला मग अशा आत्म्याला पुन्हा जन्म येतो. कारण अर्जुनाने असा एक प्रश्न एके ठिकाणी विचारला, आठवत असेल तुम्हाला की की मग अशा माणसाचं, अशा आत्म्याचं काय होतं की ज्याची साधना अपूर्ण राहिली आहे, मग त्याची सगळी साधना वाया जाते का? तर वाया जात नाही, पुढच्या जन्मामध्ये येऊन ती साधना ते पूर्ण करतात. पण ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये तसंच म्हटलं पाहिजे असं नाही. आपण जास्त त्याच्यातून चांगला अर्थ आपण हा घेऊ शकतो की ते आपल्यासाठी आले, ही सगळी माणसं आपल्यासाठी पुन्हा जन्माला आलेली आहे. तर एक थोड्या ओव्या घेते, पुढचा श्लोक घेत नाही, 20वा श्लोक घेत नाही, नुसत्या ओव्या घेते. 171 ओवीपासून काही भाग घेते पहा. 171 ना, 171. तेवी आकार लोपा सरीसे जगाचे जगपण भ्रंशे. आता हे तुम्हाला सगळं कळतंय बरं. आकार लोप कधी पावतो तर त्या ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या काळामध्ये. तर आकार लोपा सरीसे जगाचे जगपण भ्रंशे परी तेथे जेथे जाहले ते जैसे तैसेचे असे. काय सुंदर शब्दामध्ये मांडले की आकार लोपतो, पण तो आकार जो ज्या अव्यक्तामध्ये मिळतो, बरोबर आहे, जिथे कुठे तो जातो, जिथून तो निर्माण झालेला आहे तिथेच तो जातो. आणि ते जे तत्व आहे, ते जे परमात्म्याचं स्वरूप आहे, ते कसं आहे,
जैसे तैसेचे असे. म्हणजे विश्वाचा आकार, भूतग्रामांचे आकार सगळे बदलतात, पण ते तत्व मात्र जैसे तैसेचे असे. तै तया नाव सहज अव्यक्त. तै म्हणजे त्या, असं जे आहे की तया नाव सहज अव्यक्त. म्हणजे हे कशाबद्दल बोलतात की ज्या अव्यक्तामध्ये सगळं विश्व जाऊन मिळतं त्याबद्दल बोलत आहेत. आणि त्याला काय शब्द वापरला आहे? सहज अव्यक्त असं म्हटलं आहे. नुसतं अव्यक्त न म्हणता विश्वसुद्धा काही वेळेला अव्यक्त असतं, काही वेळेला व्यक्त असतं, पण या ठिकाणी इथे सहज अव्यक्त शब्द वापरला आहे. आता सहज ह्याचा अर्थ असा स्वाभाविकरित्या, सहज रीतीने, ज्याचा स्वभाव तोच आहे. अव्यक्त हाच ज्याचा स्वभाव आहे. सहज अव्यक्त, सहज अव्यक्त आहे. आणि आकारावेळी तेच व्यक्त, म्हणजे आकार आला की तेच व्यक्त होतं. आता हे जे दोन शब्द आहेत व्यक्त आणि अव्यक्त, त्याबद्दल असं म्हटलंय हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही. म्हणजे एकाला व्यक्त म्हटलंय म्हणून दुसऱ्याला अव्यक्त म्हटलंय, नाहीतर हे खरं म्हणजे दोन्हीही नाही, दोन्हीही नाही. म्हणजे हे दोन्ही खोटं आहे. हे अव्यक्तही त्याला म्हणू नये, त्याला व्यक्तही म्हणू नये, हे नाहीच आहे असं. आता ते का म्हणू नये ते आलं आहे बरं का पुढे, आणि तेवढं घेऊन मी आज थांबणार आहे. तर एरवी दोन्ही नाही. आणि त्याच्यापुढे जी 73वी ओवी आहे ना, ती ओवी घेत नाही, पण मी पटकन अर्थ सांगते तुम्हाला. त्या ओवीमध्ये काय म्हटलं आहे की ज्या वेळेला सोन्याचे अलंकार बनवतात त्यावेळेला त्या अलंकाराचं रूप त्याला येतं. हां, आणि ज्या वेळेला ते अलंकार आटवतात त्यावेळेला ते सोन्याची लगड म्हणतात किंवा सोन्याचा गोळा म्हणतात, काही म्हणू दे, पण सोनं नुसतं एक सोन्याचा तुकडा असं त्याचं स्वरूप होतं. म्हणजे एकदा अलंकार असतं, एकदा सोन्याचा तुकडा असतो. पण मग खरं स्वरूप काय? खरं स्वरूप सोनं, खरं स्वरूप सोनं. मग ते अलंकारात असो नाही तर त्याला ह्याच्यामध्ये सोन्याच्या तुकड्यामध्ये असो. तर खरं स्वरूप जे आहे त्याला त्यांनी साक्षीभूत सुवर्णी असं म्हटलं. तर साक्षीभूत ह्याच्या शब्दाच्या अर्थामध्ये अडकू नका, गोंधळू नका. साक्षीभूत ह्याचा या ठिकाणी अर्थ खरं स्वरूप असं असं आहे. खरं स्वरूप, खरं स्वरूप काय तर सुवर्ण. खरं स्वरूप तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूचा ठाई. कडसणी म्हणजे पुन्हा खरं स्वरूप. कडसणी ह्याचाही अर्थ पुन्हा खरं स्वरूप. म्हणून मी मगाशी साक्षीभूतलय तोच अर्थ सांगितला. कडसणी म्हणजे खरं स्वरूप. तर व्यक्त आणि अव्यक्त ह्याचं खरं स्वरूप काय? वस्तूचा ठाई. वस्तू म्हणजे काय? परमात्म वस्तू, परमात्म तत्व. त्याला वस्तू हा शब्द वापरतात. परमेश्वराला वस्तू हा शब्द वापरतात. हे लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. ह्याच्या पुढे अनेक वेळेला येईल. परमात्म तत्व, परमात्म वस्तू असा शब्द वापरतात. आत्म्याला सुद्धा आत्मवस्तू असा शब्द वापरतात. वस्तू याचा अर्थ काहीतरी पदार्थ असा नव्हे. या ठिकाणी वस्तू हा शब्द त्या तत्वाला उद्देशून वापरलेला आहे. तर व्यक्त ना तैसी व्यक्त नाही काय ते तरी व्यक्त ना व्यक्त नित्य ना. हां, आता हे फार महत्त्वाचं आहे. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत अनादि सिद्ध. या दोही भावांच्या पलीकडे अतीत म्हणजे ह्या दोन्ही व्यक्तही नव्हे, अव्यक्तही नव्हे, नित्यही नव्हे, नाशवंतही नव्हे. कारण आपण असं म्हणतो ना की ते शाश्वत तत्व आहे, म्हणजे नित्य तत्व आहे असं आपण म्हणतो की नाही.
पण या ठिकाणी आणखी त्याला एक वेगळा विचार सांगितला आहे त्या बाबतीमध्ये. आणि तो कसा आहे बघा, तो आता नीट समजावून घ्या की असं का म्हटलं आहे की ते जे तत्त्व आहे, परमात्म तत्त्व जे आहे ते व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत अनादि सिद्ध असं जे म्हटले ना, ह्याचं कारण काय की ज्या वेळेला आता हे नित्य आणि नाशवंत हे दोन शब्द जर आपण घेतले तर नित्य हा शब्दच असा आहे की जो काळ दाखवणार आहे. बरोबर आहे? नित्य ही वस्तू नित्य आहे, हे माझं वागणं नित्याचं वागणं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे मी सर्व काळ अशीच वागते असा त्याचा होतो अर्थ. म्हणजे काळ त्यामध्ये दाखवलेला आहे. बरोबर आहे? म्हणजे नित्य म्हटलं की त्याच्यामध्ये काळ आहे. आणि तसंच नाशवंत म्हटलं तरीसुद्धा कधीतरी ते नाश पावतं असा अर्थ आला. तर हे कसं आहे, परमात्म तत्व जे आहे ते कालातीत आहे, कालाच्या पलीकडचं आहे. त्याला तुम्ही काळाची मर्यादा घालू शकत नाही. कालातीत आहे, ते काळाच्या पलीकडचं आहे. हे सगळं जरा क्लिष्ट आहे, पण नीट समजावून घ्या. क्लिष्ट आहे, काही इलाज नाही त्याला, पण कारण हे काय आहे, शेवटी ईश्वराचं स्वरूप सांगतायत ना, ईश्वराचं परमेश्वराचं स्वरूप सांगतात. ते स्वरूप सांगत असताना आत्तापर्यंत व्यक्त अव्यक्त सगळे शब्द वापरले. ते अविनाशी आहे असा शब्द वापरला, ते नित्य आहे असा शब्द वापरला. आपण नाही का नित्य बुद्धी शब्द पाहायला, म्हणजे नित्य हा शब्द तिथे वापरला. आता त्याच्या पुढे गेले आणि त्याच्या पुढचीही आपल्याला आणखी सखोल ज्ञान देत आहेत ह्या ठिकाणी. ते कसं आहे तर ते नित्यही नाही, ते नाशवंतही नाही, ह्या दोन्हीच्या पलीकडे. ते व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही असं म्हटलं आहे. कारण व्यक्त म्हटलं तरीसुद्धा कोणत्या काळात व्यक्त झालं, कोणत्या काळात अव्यक्त झालं, कोणत्या स्थळी व्यक्त झालं, कोणत्या स्थळी अव्यक्त झालं. स्थळ आणि काळ सापेक्ष कल्पना आहेत ह्या. आलं लक्षात? व्यक्त आणि अव्यक्त या स्थल काल सापेक्ष अर्थ समजतो ना. सापेक्ष, निरपेक्ष नाही आहेत. काल आणि स्थल निरपेक्ष नाही आहेत, त्या सापेक्ष कल्पना आहेत. म्हणजे ह्या काळामध्ये असणं असं ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला ती सापेक्ष कल्पना झाली. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत, म्हणजे स्थळ काळ या दोन्हीच्याही अतीत ते आहे. आणि ते कसं आहे, अनादि सिद्ध. आलं लक्षात? ते अनादि सिद्ध आहे. म्हणजे ते आहेच म्हणजे त्याला काळाची मर्यादा नाहीच. आपण काही म्हणूच शकत नाही की ह्या काळामध्ये, जसं आपण म्हणतो की ब्रह्मदेवाच्या दिवसा विश्वाचं अस्तित्व असतं, रात्री विश्वाचं अस्तित्व नसतं. म्हणजे काळ आला, स्थळ आलं, सगळं आलं, पण हे जे तत्व आहे ते व्यक्तही नाही, अव्यक्तही नाही, नित्यही नाही, नाशवंतही म्हणता येत नाही त्याला, कारण ते नाहीच आहे, ते अनादि सिद्धच आहे. अशा प्रकारचे जे हे विश्वची होऊनी असे, म्हणजे ते असं जे ते तत्व आहे तेच मुळी विश्व होऊन प्रकटलंय. मॅनिफेस्टेशन पहा, पुन्हा मी तो शब्द वापरते, ते विश्व होऊन प्रकटलंय. म्हणजे विश्व होऊन प्रकटणं हे त्याचं खरं स्वरूप नाही. त्याचं स्वरूप जे आहे ते कालातीत आणि स्थलातीत आहे. विश्व होऊन प्रकटणं हे वेगळा, त्याचं अस्तित्व वेगळं आहे. हे ते तत्व विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासलेनी न नासे. पहा, विश्व संपलं तरी ते तत्व कधी नाहीसं होत नाही, कारण ते अनादि सिद्ध.
कधीपासूनही आपल्याला माहिती नाही, आपण काही सांगूच शकत नाही त्या बाबतीमध्ये. आणि ते हे जे आता तात्विक विचार मांडले ते समजावून सांगण्यासाठी उदाहरणं पहा कशी दिली आहे. परी विश्व पण नासलेनी न नासे असं म्हटलंय. आणि मग पुढे काय म्हटलंय? अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. अक्षरं पुसून टाकली तुम्ही, लिहिलेली अक्षरं, की बाबा हा माणूस वाईट आहे लिहिलं आणि तो माणूस आल्यानंतर पुसून टाकलं, अर्थ राहिला ना, अर्थ राहिला. किंवा कोणाला चांगलं म्हटलं, अर्थ राहिला. तर अशा प्रकारे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा.